ओके. तर आता बघा, सिंपल स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये आपण काय काय बघतो बरं का. स्ट्रेस आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जास्त रिव्हिजन करायची एवढी काही गरज बी नाही आहे. तो लोड अप्लाय केल्यामुळे मेंबरमध्ये प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती जे स्ट्रेसेस डेव्हलप होतात त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे काही आहे स्ट्रेसेसचे वेगवेगळे प्रकार असतात. जसं की पहिला प्रकार असतो नॉर्मल स्ट्रेसेस. हे लिहित राहा, माझ्यासोबत लिहित राहा, एक शॉर्ट नोट्स बनून जाईल. नॉर्मल स्ट्रेसेस, नंतर जे काही आहे शिअर स्ट्रेसेस असतात. तो स्ट्रेसेस वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नॉर्मल स्ट्रेसेस, शिअर स्ट्रेसेस आणि तिसरं जे आहे थर्मल स्ट्रेसेस. तर यांच्याबद्दल आपण बघत असतो. नॉर्मल, शिअर आणि थर्मल स्ट्रेसेस असे 3 प्रकारच्या स्ट्रेसेस अवेलेबल आहेत. स्ट्रेसेस म्हणजे काय बरं का, की फोर्स अप्लाय केल्यामुळे मेंबरच्या क्रॉस सेक्शन एरियावरती, फोर्स डिवाइड बाय एरिया ज्याला बोलतो आपण, एरियावरती जे स्ट्रेसेस डेव्हलप होतात, क्रॉस सेक्शन एरियावरती काय होतात बरं का, स्ट्रेसेस डेव्हलप होतात. कशामुळे? एक्सटर्नल लोड अप्लाय केल्यामुळे, राईट. तो P/A. तो P/A तुम्ही ज्याला म्हणत असतात, याला मेजर करण्यासाठी तुम्ही युनिट वापरतात न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्हाला विचारतात की SI युनिट नेमकं काय आहे. तर SI युनिट जर तुम्हाला SI युनिट विचारताय तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पहिले पकडायचा. न्यूटन पर मीटर स्क्वेअर जो काही आहे, ज्याला तुम्ही पास्कल पण बोलतात, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पहिले ऑप्शनमध्ये बघायचं की तो आहे का. त्याच्यानंतर न्यूटन पर MM स्क्वेअर वगैरे जे असतील बाकीचे बघायचे. जर तुम्हाला विचारलं असेल SI युनिट ऑफ द स्ट्रेस सांगा आणि असे 2-3 जर ऑप्शन असले तर पहिले पकडायचं न्यूटन पर मीटर स्क्वेअरला. पण जर समजा न्यूटन पर मीटर स्क्वेअर नाही आहे, दुसरंच काहीतरी आहे न्यूटन पर MM स्क्वेअर वगैरे, तर मग तो आपला ऑप्शन राहणार आहे. ठीक आहे, तो आपला ऑप्शन राहतो. नॉर्मल स्ट्रेसेस, शिअर स्ट्रेसेस, थर्मल स्ट्रेसेस 3 प्रकार पडतात आपल्या स्ट्रेसेसचे. आता हा जो नॉर्मल स्ट्रेस असतो, या नॉर्मल स्ट्रेसेसचे पुन्हा 2 प्रकार आपण पाडतो, डायरेक्ट नॉर्मल स्ट्रेसेस आणि इनडायरेक्ट नॉर्मल स्ट्रेसेस. तो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता हे कोण आलं, स्ट्रेसेस 1 2 3 नॉर्मल, शिअर आणि थर्मल, राईट. नॉर्मलचे 2 प्रकार बोललो, डायरेक्ट, इनडायरेक्ट. आता डायरेक्ट बघा, तुम्ही काय करू शकतात, पहिले नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय बघा. नॉर्मल स्ट्रेसेस कोणाला बोलतो बरं का मी, नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय, जर का समजा ही आहे लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, तुम्ही लोड लावतात अशा पद्धतीने, तर या लोडला लावल्यामुळे हा आपला क्रॉस सेक्शन, हा क्रॉस सेक्शन आहे, राईट. तो खूप सारे इन्फिनिट नंबर ऑफ क्रॉस सेक्शन दिसायला भेटतात. या क्रॉस सेक्शनवरती काय होत असते, स्ट्रेस डेव्हलप होऊन जाईल. तो मी काय बोलते बरं का, क्रॉस सेक्शनच्या परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये लोड तुम्ही लावतायत, तो परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये लोड लावल्यावरती याच्यावरती स्ट्रेसेस डेव्हलप होत आहेत, हे आपले नॉर्मल स्ट्रेसेस होऊन जातात. आणि शिअर स्ट्रेसेस म्हणजे काय बरं का, तुम्ही लोड लावतात अशा पद्धतीने तो जो क्रॉस सेक्शन एरिया आहे आपला, त्याला टँजेन्शियल जर का लोड लागत असेल तर त्याच्यामुळे शिअर स्ट्रेसेस डेव्हलप होतील या क्रॉस सेक्शन एरियावरती. आणि जर समजा तुम्ही परपेंडिक्युलर लोड अप्लाय करत असणार तर या क्रॉस सेक्शन एरियावरती नॉर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होतील, राईट. तर ही गोष्ट झाली. तो नॉर्मल स्ट्रेसेस, शिअर स्ट्रेसेस. थर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय बरं का, कोणता पण पदार्थ उष्णता दिल्यामुळे कोणता पण पदार्थ जो आहे तो एक्सपांड व्हायला लागून जातो. जर तो एक्सपांड झाला नाही तर त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप व्हायला लागून जातील, ताण यायला लागून जातो त्याच्यामध्ये. तो डायरेक्ट स्ट्रेसेस आहेत, इनडायरेक्ट स्ट्रेसेस आहेत. डायरेक्ट स्ट्रेसेस कोणाला बोलतो बरं का मी, डायरेक्ट स्ट्रेसेस म्हणजे जसं की हा मेंबर होता आपला आणि मी एक ते डायरेक्टली याला काय करतोय, टेन्शन देतोय. तो डायरेक्ट टेन्शन अप्लाय करून याच्यावरती जो काही स्ट्रेस डेव्हलप होईल तो आपला टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होईल. तो डायरेक्ट नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय, एक तर तुम्ही टेन्शन करा किंवा कंप्रेशन करा. मेंबरवरती जर का समजा मी लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला ताणत असेल किंवा कंप्रेस करत असेल तर त्यामुळे प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती जो स्ट्रेस डेव्हलप होईल त्याला मी नॉर्मल स्ट्रेसेस बोलेल. मग तो आपला डायरेक्ट असणार आहे. तो डायरेक्ट याच्यामध्ये काय येणार बरं का, डायरेक्टमध्ये दोन येतात आपले. तो डायरेक्टमध्ये 2 येतील, एक टेन्साईल स्ट्रेसेस आणि कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस. टेन्शन लोड लावला तर टेन्साईल स्ट्रेसेस, कंप्रेशन लोड लावला तर कंप्रेशन. तो डायरेक्टमध्ये टेन्साईल स्ट्रेसेस, कंप्रेशन स्ट्रेसेस. आता इनडायरेक्टमध्ये या. इनडायरेक्ट नॉर्मल स्ट्रेसेस कोणाला म्हणतात बरं का, हा होता बीम. या बीमवरती आपण अशा पद्धतीने लोड लावतोय, तर लोड जो काही आहे या लोडमुळे काय होईल, हा बीम असा बेंड होईल आपला, असा बेंड होईल. आणि या बेंड झाल्यामुळे काय होईल बरं का, अशा पद्धतीने बेंड झाल्यामुळे याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस येतील. तर या ज्या बेंडिंग स्ट्रेसेस आहेत या 2 फॉर्ममध्ये येत असतात. वरती आहे कंप्रेशन, खाली आहे टेन्शन. मग आपण काय बोलतो बरं का यांना, तो लक्षामध्ये घ्या. डायरेक्ट स्ट्रेस तर तुम्हाला कळून गेलेत. इनडायरेक्टली म्हणजे काय बरं का, इनडायरेक्ट म्हटल्यावरती बेंडिंग स्ट्रेसेस. तो इनडायरेक्टमध्ये काय लिहायची तर पुढे बेंडिंग स्ट्रेसेस. तो बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये पण 2 प्रकार असतात, टेन्साईल आणि कंप्रेशन. तो वरती कंप्रेशन, खाली टेन्शन. बीमवरती आपण लोड लावतायत आणि लोड लावल्यामुळे तो जो काय आहे तो बेंड आपल्याला होताना दिसायला भेटत आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप झालेले असतील, बेंडिंग स्ट्रेसेस असतील. हे बेंडिंग स्ट्रेसेस कोणत्या नेचरचे असतात, टेन्शन पण असतात, कंप्रेशन पण असतात. वरच्या साईडला कंप्रेशन, खाली टेन्शन, हे तुम्हाला चित्रामध्ये दिसायला भेटत आहेत. तर इनडायरेक्ट नॉर्मल, इनडायरेक्ट स्ट्रेसेस म्हणजे बेंडिंग स्ट्रेसेस 2 प्रकारचे असतात. पहिली असते आपली कोणती, तर पहिली कंप्रेशन नेचरची आणि टेन्शन नेचरची. आणि हे तुम्हाला माहिती आहे, वरती कंप्रेशन, खाली टेन्शन. तर अशा पद्धतीने इनडायरेक्ट बेंडिंग स्ट्रेसेस दिसायला भेटतात. तो इनडायरेक्ट बेंडिंग स्ट्रेसेस झाले. आता आपण जातो शेअरकडे काय असते बरं का, शेअरकडे जर गेला तुम्ही तर लोड जो अप्लाय होता आपला, तो लोड पॅरलल आहे एरियाला.
राईट. लोड जर का पॅरल असेल बघा, हा क्रॉस सेक्शन एरिया, याला जर का लोड पॅरल असेल बरोबर, एक तर पॅरल बोला किंवा टँजेन्शियल बोला. लोड जर का पॅरल किंवा टँजेन्शियल असेल क्रॉस सेक्शन एरियावरती, तर या क्रॉस सेक्शन एरियावरती ज्या स्ट्रेसेस येतील त्या शिअर स्ट्रेसेस असतील, असं पण आपण बघत असतो नेहमी, राईट. तर अशा पद्धतीने एखादा ब्लॉक ठेवलेला आहे आणि याला आपण काय करतोय, या पद्धतीने आपण त्याला काय करतोय, पुश करतोय. तर त्यामुळे हा जो वरचा एरिया असेल, या एरियावरती कोणते स्ट्रेसेस येतील बरं का, याच्यावरती येतील शिअर स्ट्रेसेस. तर त्या एरियावरती कोणते स्ट्रेसेस येतील, शिअर स्ट्रेसेस. तो एरियाला बरोबर टँजेन्शियल लोड अप्लाय केल्यामुळे त्या एरियावरती शिअर स्ट्रेसेस डेव्हलप होत असतात, हे बी आपल्याला माहिती आहे. मग डायरेक्ट पण आहेत आणि इनडायरेक्ट पण आहेत. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कशाबद्दल बघा, एक तर डायरेक्टली मी क्रॉस सेक्शनला पॅरलल लोड लावते, हे उदाहरण घ्या किंवा हे उदाहरण घ्या. आणि इनडायरेक्टली म्हणजे कशा पद्धतीने बरं का, तुम्ही काय करतात, एखादा रॉड आहे आणि या रॉडला काय करतो बरं का, आपण या रॉडला आपण टॉर्शन अप्लाय करतो. जर तुम्ही याला टॉर्शन अप्लाय केले तर टॉर्शन अप्लाय केल्यामुळे सुद्धा शेअर येत असतो. तर प्रत्येक जे फायबर्स आहेत ते एकमेकांवरती स्लाईड व्हायला लागून जातात. म्हणजे काय, त्याच्यामध्ये शेअर स्ट्रेसेस डेव्हलप होऊन जात असतात. तर टॉर्शनमुळे जो शेअर येत असतो तो इनडायरेक्ट शेअर आहे, राईट. परंतु डायरेक्टली क्रॉस सेक्शन एरियाला टँजेन्शियल लोड जर लागत असेल तर त्या क्रॉस सेक्शन एरियावरती जे स्ट्रेसेस डेव्हलप होतात ते आपले कोणते, शेअर स्ट्रेसेस आहेत. तर अशा पद्धतीने आपण बोलत असतो. तर ही पण कहाणी झाली. तर नॉर्मल, शेअर आणि थर्मल पण तुम्हाला सांगून झाले. हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली पुढे जाऊ स्ट्रेनकडे. तो स्ट्रेस म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, स्ट्रेनबद्दल जाऊ. आता स्ट्रेन काय असते बघा, तो स्ट्रेनमध्ये स्ट्रेन जे असतात ते स्ट्रेन पण आपल्याला जवळजवळ 4 प्रकारचे दिसतात, 1 2 3 4. त्याच्यानंतर डायरेक्टली मी महत्त्वाच्या पॉईंटकडे जाणार. कोणकोणता बरं का, पहिला असतो लिनियर स्ट्रेन, दुसरा असतो शेअर स्ट्रेन, तिसरा असतो व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन आणि चौथा असतो थर्मल स्ट्रेन, राईट. लिनियर स्ट्रेन, शियर स्ट्रेन, व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन, थर्मल स्ट्रेन. मी जे बोलतोय लिहित राहायचं, माझ्यासोबत लिहित राहायचं. आता लिनियर स्ट्रेन जे असतात, या लिनियर स्ट्रेनला जी मी अशा पद्धतीने दाखवतो, हे पण 2 प्रकारचे आहेत. कोणकोणते लिनियर स्ट्रेन 2 प्रकारचे असतात, एक असतो लॉन्जिट्युडिनल आणि दुसरा असतो लेटरल. तो एक लॉन्जिट्युडिनल आहे, दुसरा लेटरल आहे, अशा पद्धतीने. मग आता हे जे लिनियर स्ट्रेन आहे, ज्याला मी ॲप्सिलॉनने दाखवतोय, हे 2 प्रकारचे असतात, लॉन्जिट्युडिनल आणि लेटरल. लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय बरं का, ही आपला मेंबर होता, याला मी अशा पद्धतीने याच्यावरती लोड लावतोय. तर लोड अप्लाय केल्यामुळे ही जी ओरिजिनल लेंथ होती हिच्यामध्ये चेंज झाला डेल्टा एलचा. तो अलॉंग द लेंथ जर का समजा तुम्ही त्याला डिफॉर्म करण्याचा ट्राय करत असणार, तर डेल्टा एल एवढं डिस्प्लेसमेंट झालंय, डेल्टा एल डिवाइड बाय एल जर केला तर हा झाला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की जर समजा पॉइझनने काय सांगितलं होतं, पॉइझन नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं होतं की जर समजा तुम्ही त्याला लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या अबाउट जर का म्हणजे लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या अलॉंग जर का त्याला ताणत असणार ना, तर लॅटरल डिरेक्शनमध्ये काय होत असते, कंप्रेशन होत असते. हा पण क्वेश्चन आला आहे ते PDF मध्ये. तर हा काय होईल बरं का, हे अशा पद्धतीने कंप्रेस होऊन जाईल, म्हणजे एवढं याच्यामध्ये रिड्यूस होऊन जाईल. आता रिड्यूस कशामध्ये होऊ शकतं, सर्क्युलर मेंबर असेल तर डायमीटरमध्ये रिड्यूस होईल, आणि जर का स्क्वेअर असेल तर त्याच्या विड्थ आणि डेप्थमध्ये आपल्याला रिड्यूस होताना दिसायला भेटत असतं. जर का समजा लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या अलॉंग जर तुम्ही टेन्साईल स्ट्रेन अप्लाय करत असतात, टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय, त्याला जर तुम्ही लांबवत असणार तर त्या केसमध्ये तो टेन्शन लोड अप्लाय केल्यामुळे टेन्शन स्ट्रेन येत असते. जर तुम्ही टेन्शन स्ट्रेन जर काय अप्लाय केलं तर लॅटरल डिरेक्शनमध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेन डेव्हलप होत असतात, ते कंप्रेसिव्ह स्ट्रेन आहे. मग आता लॉन्जिट्युडिनल डिरेक्शनमधली ही स्ट्रेन झाली डेल्टा एल बाय एल, परंतु या डिरेक्शन मध्ये डेल्टा डी बाय ओरिजिनल डी जो आहे हा झाला आपला लॅटरल स्ट्रेन. तो लॅटरल स्ट्रेन म्हणजे लॅटरल साईडला, लॅटरल स्ट्रेन म्हणजे कोणती आली बरं का, लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला बरोबर परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये. तर तसा पण क्वेश्चन विचारलेला आहे, तो तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात, हे पण आहे, ठीक आहे. तो अशा पद्धतीने मग लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आणि दुसरा आहे आपला लॅटरल स्ट्रेन. हे झाल्यानंतर आपण पुढे जातो. आता पुढे कोणत्या पॉईंटला जातो, आपण घेतो आता शिअर स्ट्रेन. आता शिअर स्ट्रेन काय असते हे पण बघून घ्या. ही होती जमीन, याच्यावरती ठेवला होता आपण बॉक्स, राईट. ही जमीन होती, बॉक्स होतं, याला मी अशा पद्धतीने काय करतोय, टँजेन्शियल फोर्स लावतोय. कोणाला टँजेन्शियल बरं का, वरचा जो एरिया आहे या एरियाला टँजेन्शियल फोर्स आहे, म्हणजे स्ट्रेसेस याच्यावरती जे डेव्हलप होतील हे शेअर स्ट्रेसेस असतील. आता असा लोड अप्लाय केल्यामुळे हा बॉक्स जो काही एवढा जास्त झूम आहे हे नाही होणार तो, पण आपण झूम करून बघतोय. अशा पद्धतीने आपल्याला डिफॉर्मेशन दिसायला भेटतात, ठीक आहे. हे असेल अशा पद्धतीने असा बॉक्स आपल्याला डिफॉर्मेशन होताना दिसायला भेटेल. हा इथे एक फाय तयार होईल, अँगल तयार होईल. हा जो फाय असतो याला बोलतो मी शेअर स्ट्रेन. हा खूप कमी असतो, त्यामुळे मी लिहिताना कसं लिहिल, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू, ही इथं जे डिफॉर्मेशन झालेलं आहे याच्यावरती याला डेल्टा एल बोला, डेल्टा एल समजा, तो डेल्टा एल, राईट. हा डेल्टा एल आहे. आणि हे जे काही बॉक्सची जी लेंथ आहे उभी वाली व्हर्टिकल, याला मी एल बोलतो. तर अशा पद्धतीने डेल्टा एल बाय एल मी करून टाकेल. तर हा जो असतो आपला, हा जो काही हा खूप छोटा आहे, त्यामुळे मी काय लिहिणार, फाय इज इक्वल टू डेल्टा एल डिवाइड बाय एल. तो दिस इज अवर व्हॉट, याला बोलतो शेअर स्ट्रेन.
म्हणजे काय बरं का लक्षात घ्या, एरियाला पॅरलल लोड जर तुम्ही लावला तर तुम्ही शेअर लोड लावला. शेअर लोड लावल्यामुळे तो जो काही क्रॉस सेक्शन एरिया होता त्याच्यावरती जे स्ट्रेसेस डेव्हलप झाले ते शेअर स्ट्रेसेस आहेत. आता काय झालं बरं का, ही जी व्हर्टिकल साईड होती ही थोडी डिस्प्लेस झाली काही अँगलने, याला आपण शेअर स्ट्रेन बोलून देत असतो. आपला शेअर स्ट्रेन आला. तो पहिला होता लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेनचे दोन प्रकार, लॉन्जिट्युडनल आणि लॅटरल स्ट्रेन. दुसरा होता आपला शेअर स्ट्रेन. तिसरा जो असतो व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय बरं का, हा बॉक्स होता, हा अशा पद्धतीने आपला हा बॉक्स आहे. आता हा जो बॉक्स आहे या बॉक्सचे काय असू शकतात, ही एक्स डिरेक्शन, ही वाय डिरेक्शन आणि उभ्यावालीची की आहे ही झेड डिरेक्शन. लक्षात घ्या, हा जो काही आहे हा बॉक्स आहे आपला अशा पद्धतीने, ही एक्स डिरेक्शन, ही वाय डिरेक्शन, ही झेड डिरेक्शन. तर मग एक्स डिरेक्शनमध्ये पण काय होऊ शकतं बरं का, चेंज होऊ शकतो. वायमध्ये पण आणि झेड डिरेक्शनमध्ये पण चेंज होऊ शकतो डिपेंडिंग ऑन द लोडिंग. युनिॲक्सिल लोडिंग आहे, बाय ॲक्सियल लोडिंग आहे, कोणत्या प्रकारची लोडिंग आहे त्याच्यानुसार आपल्याला चेंज दिसायला भेटेल. ठीक आहे. तर मी काय बोलतोय आता, व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय बरं का, की व्हॅल्यूमध्ये कमी होते, तर व्हॅल्यूमध्ये काहीतरी कमी झालं, तो चेंज इन अ व्हॅल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम करून टाका, हा झाला आपला व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. तर व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन अ व्हॅल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम. हे काय झाला आपला, हा झाला स्ट्रेन. जर तुम्ही स्ट्रेनला ऑब्झर्व करायला गेलात तर स्ट्रेन ही जी काही आहे ही एक डायमेन्शनल लेस क्वांटिटी आहे. का, कारण की वरती पण लेंथ आहे, खाली पण लेंथ आहे, लेंथ कट ही डायमेन्शनल लेस क्वांटिटी असते स्ट्रेन, हे सगळ्यांना माहिती आहे. आता आपला पहिला पॉईंट इथून येतो, थर्मल स्ट्रेन काय आहे ते नंतर अजून बघणार. आता आपला पहिला पॉईंट असतो पॉइझन रेशो. डायरेक्ट सुरू करून टाकतो पॉइझन रेशो. पॉइझन रेशो, आता गंमत बघा. पॉइझन रेशो ज्याला मी डिनोट करतो म्यूनं, हा पॉइझन रेशो जो असतो ज्याला डिनोट करतो मी म्यूनं, हा रिलेटेड आहे आपल्या टाईप ऑफ स्ट्रेनवरती. आपण जे चालू आता स्ट्रेनचे प्रकार शिकलो त्या स्ट्रेनच्या प्रकारवरून आपण लगेच पॉइझन रेशो शिकू शकतो. आता काय असतो बरं का पॉइझन रेशो. पॉइझन रेशो काय असतो, पॉइझनने एक ऑब्झर्वेशन केलं, त्याला त्याने पॉइझनचा इफेक्ट म्हणून कन्सेप्ट दिली, पुढे जाऊन त्याचा फॉर्म्युला बनून गेला ज्याला पॉइझनचा रेशो म्हणतो. हा पॉइझनचा रेशो काय असतो बरं का, हे असते लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन. याला लिनियर न म्हणता आपण लॉन्जिट्युडिनल बोला, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, राईट. तो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय होतं बरं का, याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या अलॉंग जर का तुम्ही लोड अप्लाय केला आणि इथे जर का स्ट्रेन तयार केलं तर लॅटरल डिरेक्शनमध्ये पण काहीतरी काय होईल बरं, काय कमीपणा होऊन जाईल. तर जेवढा कमीपणा होईल हा झाला लॅटरल स्ट्रेन. तो लॅटरल स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन दिल्यामुळे लॅटरल स्ट्रेन किती भेटतो याला बोलतात पॉइझन इफेक्ट. लेंथला ताणल्यामुळे डायमीटर किंवा थिकनेसमध्ये किती कमी होऊन जात असतो याला बोलतात पॉइझन इफेक्ट. आणि या पॉइझन इफेक्टच्या ऑब्झर्वेशनवरून आपण पॉइझन रेशो काढून टाकला. पॉइझन रेशो इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन करून टाका, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन करा, हा झाला आपला पॉइझन रेशो. पॉइझन रेशो झाल्यानंतर आपण पुढे जातो. ही जी पॉइझन रेशोची व्हॅल्यू असते, ही पॉइझन रेशोची व्हॅल्यू जी असते ही कुठून तर कुठपर्यंत लाय होते बरं का, ही जी की आहे ही लाय होत असते 0 पासून 0.5च्या बीचमध्ये. तर 0 ते 0.5 मध्ये जी की आहे ही पॉइझन रेशोची व्हॅल्यू लाय होत असते. तर त्यामुळे पॉइझन रेशो जो आहे हा 0 ते 0.5 मध्ये लाय होणार आहे, ही जनरल आपली केस असणार आहे. मग आता आपण मटेरियल बघूया, कोणत्या मटेरियलसाठी किती पॉइझन रेशोची व्हॅल्यू असते. खूप सारे MCQ बनलेत. कॉन्क्रीट जर तुम्ही उचलला तर कॉन्क्रीटचा जो पॉइझन रेशो असतो, कॉन्क्रीटचा पॉइझन रेशो 0.1 to 0.2 एवढी व्हॅल्यू दिसायला भेटेल. ऑप्शनमध्ये कधी 0.15 पण दिसायला भेटेल. तो कॉन्क्रीटचा पॉइझन रेशोची व्हॅल्यू किती असते बरं का, जनरल पॉइझन रेशोची व्हॅल्यू लाय होते 0 ते 0.5 मध्ये, राईट. कॉन्क्रीटची जी आहे ती 0.1 ते 0.2 आपल्याला दिसायला भेटत असते. जनरली आपण 0.15 बघणार, ऑप्शनमध्ये असतो तो. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलात कॉर्क जो असतो ते कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू जी असते ती 0 असते. तर कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. तो म्हणजे याचा अर्थ काय होतं बरं का, विचार करा तुम्ही. जर समजा मी काय बोलतोय, पॉइझन रेशो इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. जर याची व्हॅल्यू 0 असेल याचा अर्थ काय होतं, याची व्हॅल्यू 0 असणं म्हणजे लॅटरल स्ट्रेन 0 असतं. ॲक्च्युली लॅटरल स्ट्रेन का होणार, 0 असतं. याचा अर्थ काय होतो, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय बघा. कॉर्क जो आहे त्या कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0 असते, याचा अर्थ काय, असा प्रश्न विचारला आहे. कॉर्क जो आहे त्या कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0 आहे, याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये लॅटरल स्ट्रेन किती असते, 0 असते. लॅटरल स्ट्रेन 0 असते याचा अर्थ काय बरं का, तुम्ही त्या मेंबरला किती पण ताणा, तो ताणला जाईल पण त्याच्या लॅटरल डायमेन्शनमध्ये काही चेंज होणार नाही. व्यवस्थित लक्ष द्या, मी रिपीट करतो. काय बोलतोय तुम्हाला प्रश्न काय विचारला होता की कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0 आहे. कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0 आहे, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो, कॉर्कची पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0 याचा अर्थ असा आहे लॅटरल स्ट्रेन त्याच्यामध्ये 0 आहे. लॅटरल स्ट्रेन 0 आहे म्हणजे काय बरं का, तुम्ही त्या मेंबरला कॉर्कचा एखादा मेंबर आहे त्याच्या लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला किती पण ताणल्यामुळे लॅटरल डायमेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नाही. त्यामुळे याचे खूप जास्त ॲप्लिकेशन दिसायला भेटत असतात, राईट. तर तुम्ही कितीही ताणलं त्याला पण लॅटरल डायमेन्शनमध्ये काही चेंज होत नाही, तो लॅटरलमध्ये काही चेंज होणार नाही. त्यामुळे देअरफॉर कॉर्क जो आहे त्याचा पॉइझन रेशो 0 असतो. कॉन्क्रीटचा 0.1 to 0.2, कॉर्कचा 0. नंतर पुढे जर बघायला गेलो
जनरल रेंज पण सांगून दिलेली आहे, याच्यावरती क्वेश्चन आहेत. पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढचा पॉईंट आहे आपला, पुढचा पॉईंट असतो आपला रबरसाठी. रबरसाठी पॉइझन रेशोची व्हॅल्यू किती असते फॉर द रबर म्यू इज इक्वल टू 0.5. तर रबरसाठी 0.5 पॉइझन रेशोची व्हॅल्यू दिसायला भेटत असते. स्टीलसाठी किती असते बरं का, स्टीलसाठी जर तुम्ही बघायला गेलात तर स्टीलसाठी पॉइझन रेशोची व्हॅल्यू दिसायला भेटते आपल्याला 0.3 आणि 0.5. याच्यावरती 2 क्वेश्चन बनून जातात. तर स्टीलची पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0.3 असेल फॉर इलॅस्टिक रेंज. इलॅस्टिक रेंज म्हणजे काय, मी तुम्हाला ती कर्व काढून दाखवतो, कळून देईल. इलॅस्टिक रेंज तो इलॅस्टिक रेंजसाठी पॉइझन रेशोची व्हॅल्यू असते 0.3 आणि 0.5 असते प्लास्टिक रेंज. सो देअरफॉर पॉइझन रेशो ऑफ द स्टील फॉर इलॅस्टिक रेंज इज इक्वल टू 0.3, फॉर प्लास्टिक रेंज इज इक्वल टू 0.5. हे क्लिअर झालं. तो मग स्टीलबद्दल लक्षात ठेवा, रबरबद्दल लक्षात ठेवा, कॉर्कबद्दल आणि कॉन्क्रीटबद्दल तुम्हाला पॉइझन रेशोची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता स्टील शब्द निघून गेला आहे तर त्याच्याबद्दल 2 गोळी सांगून देतो बघा. स्टीलबद्दल काय सांगायचं बरं का, स्टील जो असतो हा आपला अलॉय असतो. स्टील काय असतो, हा अलॉय असतो. कोणाकोणाचा, जनरली हा अलॉय कोणाकोणाचा असतो, आयर्न आणि कार्बनचा. आयर्न आणि कार्बनचा काय असतो, स्टील इज अ अलॉय ऑफ आयर्न आणि कार्बन. ठीक आहे. कार्बनचं कंटेंट जर तुम्ही व्हॅरी केलं तर त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय दिसायला भेटतात, स्टीलचे प्रकार दिसायला भेटतात. सो डिपेंडिंग ऑन द कंटेंट ऑफ द कार्बन स्टील इज क्लासिफाईड ॲज अ फॉलो. कोणकोणते बघा. पहिला असतो आपला पहिला असतो लो कार्बन स्टील. खूप सारे क्वेश्चन दिसायला भेटतील. लो कार्बन स्टील म्हणजे काय बरं का, कार्बनचं कंटेंट खूप कमी आहे. तर कार्बनचं कंटेंट किती बरं का, जर कार्बनचं कंटेंट 0.1% पासून 0.3%च्या बीचमध्ये जर का लाय होत असेल, तर 0.1% टू 0.3%च्या बीचमध्ये जर का कार्बनचं कंटेंट लाय होत असेल बाय वेट म्हणजे काय बरं का, जर समजा 100 किलोग्रॅमचं जर का स्टील असेल तर 100 किलोग्रॅमच्या 0.1% एवढ्या वजनाचं कार्बन त्याच्यात असेल. सो लो कार्बन स्टीलला आपण काय म्हणतो, लो कार्बन स्टील इज ऑल्सो नोन ॲज माइल्ड स्टील. याला काय बोलतो आपण, माइल्ड स्टील. तर लो कार्बन स्टीलला आपण माइल्ड स्टील पण म्हणतो. याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट 0.1 टू 0.3% असतं बाय वेट. हे झालं, हा झाला आपला लो कार्बन स्टील. दुसरा असतो आपला दुसरा प्रकार मीडियम कार्बन स्टील. तो दुसरा प्रकार असतो आपला मीडियम कार्बन स्टील. मीडियम कार्बन स्टीलचं पर्सेंटेज काय असणार बरं का, याच्यामध्ये 0.3 पासून तर 0.6पर्यंत कार्बनचं कंटेंट आपल्याला दिसायला भेटत असतं. राईट. तर मीडियम कार्बन स्टीलमध्ये 0.3% ते 0.6% आपल्याला कार्बनचं कंटेंट दिसायला भेटत असतं. हा झाला आपला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार कार्बनच्या कंटेंटवरून, स्टीलचा तिसरा प्रकार कार्बनच्या कंटेंटवरून, याला बोलतो आपण हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टील कोणाला बोलतो आपण, जर कार्बनचं कंटेंट 0.6 पासून 1% असेल, कधी 1.1 बी दिसायला भेटत असतं. राईट. जर समजा कार्बनचं कंटेंट 0.6% पासून 1% जर का असेल, याला बोलतो हाय कार्बन स्टील. चौथा प्रकार असतो अल्ट्रा हाय कार्बन स्टील. अल्ट्रा हाय कार्बन स्टील कोणाला बोलतो आपण, 1% पासून 1.7% जर का कार्बनचं पर्सेंटेज असेल तर याला बोलून देतो आपण अल्ट्रा हाय कार्बन स्टील. याला आपण अल्ट्रा हाय कार्बन स्टील बोलून देतो. हा झाला चौथा प्रकार. आणि पाचवा प्रकार जो असतो आपला तो असतो कास्ट आयरन. तो पाचवा काय असतो, कास्ट आयरन. रॉट आयरन वगैरे पण असतात, ते बघू आता पुढे क्वेश्चन आल्यावर. तो कास्ट आयरनबद्दल काय मेन्शन करतो बरं का आपण, कास्ट आयरनमध्ये 2% पासून तर 6% कार्बनचं कंटेंट आपल्याला दिसायला भेटत असतं. तर 2% ते 6% एवढ्या रेंजमधलं कार्बनचं कंटेंट बाय वेट आपल्याला दिसायला भेटतं कास्ट आयरनमध्ये. तर कास्ट आयरनमध्ये कार्बनचं कंटेंट जास्त आहे. आता प्रश्न कसा बनतो बरं का, स्टील तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टील आपण बनवून टाकले, परंतु काही जे असतात वेगवेगळे अलॉय अजून काय करतो, आयर्न आणि कार्बनपासून हा स्टील मी बनवलेला आहे, परंतु मला रिक्वायरमेंटनुसार मी काय करतो, वेगवेगळे घटक पण त्याच्यामध्ये ॲड करून देतो. कसे बरं का, लक्षात घ्या. जर तुम्ही आयर्न, कार्बन आणि मॅंगनीज SE जर कार्बनचं कंटेंट जास्त ठेवलं आणि मॅंगनीजचं कंटेंट पण जर का जास्त ठेवलं तर तुम्हाला काय होतं असते त्याच्यानुसार सांगतो. पहिले बेसिक गोष्ट लक्षात घ्या. जर कार्बनचं कंटेंट, फक्त कार्बनचं कंटेंट जर का जास्त असेल तर आपल्याला स्ट्रेंथ जास्त भेटते. स्ट्रेंथ जास्त भेटेल. दुसरी गोष्ट, स्ट्रेंथ आपल्याला जास्त भेटेल, परंतु ब्रिटलनेस जे आहे ते ब्रिटलनेस पण आपल्याला जास्त भेटेल. म्हणजे ज्या स्टीलमध्ये कार्बनचं कंटेंट जास्त आहे त्याची स्ट्रेंथ तुम्हाला जास्त भेटेल, पण तुम्हाला ब्रिटलनेस दिसायला भेटेल. तो ब्रिटल बनून जाईल. ब्रिटल म्हणजे काय, खडूसारखा तुटून जाईल. तो ब्रिटल असेल. राईट, ब्रिटल असेल. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, ड्युरेबिलिटी कमी भेटेल. डक्टिलिटी तुम्हाला काय भेटेल, कमी भेटेल. तर कार्बनचं कंटेंट जर का वाढत गेलं तर स्ट्रेंथ वाढून जाते आणि ब्रिटलनेस पण वाढून जातं, डक्टिलिटी कमी होऊन जाते. बरोबर आहे. जर ब्रिटलनेस वाढून जाते तर डक्टिलिटी काय होईल, कमी होईल. आणि टफनेस सुद्धा काय होऊन जाते, टफनेस कमी होऊन जात असतो.
टफनेस काय होऊन जातो, कमी होऊन जातो. लक्षात घ्या, टफनेस कमी होऊन जातो, डक्टिलिटी बी कमी होऊन जाते, ब्रिटलनेस जो काय आहे तो ब्रिटलनेस वाढून जात असतो आणि स्ट्रेंथ पण काय होऊन जाते, वाढून जाते. या 4 गोष्टी तुम्हाला पक्का लक्षामध्ये ठेवायच्यात. कळाल्यात का? या 4 गोष्टी कळाल्यात का रे? स्ट्रेंथ काय असते, स्ट्रेंथ कोणाला म्हणतो आपण, रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅज्युअल लोडिंग त्याला बोलतो आपण स्ट्रेंथ. तो रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅज्युअल लोडिंग त्याला बोलतो आपण स्ट्रेंथ, राईट. डक्टिलिटी म्हणजे काय आपण शिकलोय 10वीमध्ये, ॲबिलिटी टू व्हॉट, विथड्रॉ दी वायर, ॲबिलिटी टू व्हॉट, विथड्रॉ दी वायर. पण डक्टिलिटीला डिपेंड करण्यासाठी इलॉंगेशनची टर्म वापरतो. जर तुम्हाला डक्टिलिटीबद्दल बोलायचं असेल तर इलॉंगेशनबद्दल बोलायचं. कशा पद्धतीने पुढे जाऊन शिकणार आहे आपण, ठीक आहे. पुढे काय असते, टफनेस. टफनेस म्हणजे काय, रेजिस्टन्स अगेन्स्ट इम्पॅक्ट लोडिंग. रेजिस्टन्स अगेन्स्ट इम्पॅक्ट लोडिंग त्याला आपण टफनेस बोलतो. रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅज्युअल लोडिंग त्याला आपण स्ट्रेंथ बोलतो. रेजिस्टन्स अगेन्स्ट ॲब्रेशन त्याला आपण हार्डनेस बोलतो. तर हार्डनेस, स्ट्रेंथ आणि टफनेस यांच्यामधला बेसिक फरक लक्षामध्ये राहू द्या. कार्बनचं कंटेंट काय व्हॅल्यूनुसार काय जावं होतं ते सांगून दिलं. आता बघा, आयन आहे, कार्बनचं कंटेंट वाढून टाकले आणि मॅंगनीचं कंटेंट पण वाढून टाकले. याच्यामुळे काय होईल बरं का, याच्यामुळे स्ट्रेंथ वाढून जाते. असं केल्यामुळे स्ट्रेंथ वाढून जाईल, असं केल्यामुळे स्ट्रेंथ वाढून जाईल, पण वेल्डेबिलिटी कमी होऊन जाईल. वेल्डेबिलिटी म्हणजे काय बरं का, ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट आणि मॅंगनीचं कंटेंट दोघंच्या दोघं जर का जास्त असेल तर वेल्डेबिलिटीचा प्रॉब्लेम येईल. म्हणजे काय, वेल्डिंग करता येत नाही. असे जे काही स्टील असतात त्यांना वेल्डिंग करता येत नाही, असं आपण ऐकले पण आहे की इथे वेल्डिंग होत नाही. काही मटेरियल असे होतात त्यांना वेल्डिंग होताना आपल्याला दिसायला भेटत नाही, ते वेल्डिंग होणार नाही त्याची. पुढचा पॉईंट, पुढचा काय बरं का, याच्यामध्ये क्रोम, निकेल, सिलिकॉन, क्रोम, निकेल आणि सिलिकॉन यांच्यासारखे पदार्थ जर का समजा तुम्ही स्टील बनवण्यामध्ये वापरले असतील, आयन आणि कार्बन सोबत जर का क्रोम, निकेल आणि सिलिकॉन जर का तुम्ही यूज केले असतील तर करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी भेटायला लागून जाते. रेजिस्टन्स अगेन्स्ट करोजन आपल्याला भेटायला लागून जाईल. तर क्रोम, निकेल आणि सिलिकॉन सारखे जर का वापरले तर रेजिस्टन्स अगेन्स्ट करोजन आपल्याला दिसायला भेटत असतं. आपण बोलतो जनरली स्टेनलेस स्टील आपण शब्द बोलतो. कोणता, स्टेनलेस स्टील म्हणजे काय बरं का, स्टेनलेस स्टील म्हणजे काय, दाग धब्बे बसणार नाही. स्टेन म्हणजे दाग, लेस म्हणजे असा स्टील आहे याच्यावरती दाग धब्बे बसणार नाही. दाग धब्बे बसणार नाही म्हणजे करोजन लागणार नाही. करोजन लागायला नको त्यासाठी कोणते पदार्थ असायला पाहिजे बरं का याच्यामध्ये, तर स्टीलमध्ये क्रोम, निकेल, सिलिकॉन यांच्यासारखे जर का घटक असले तर करोजनचा प्रॉब्लेम दूर होऊन जातो. म्हणजे आपण जे काय स्टेनलेस स्टील सारखे पदार्थ बनवून घेत असतो. क्लिअर झालं. तर हे वाले पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे. एवढे पॉईंट सफिशियंट आहेत. स्टीलचं जेव्हा रिव्हिजन घेईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल. एवढी बात झाल्यानंतर आपण जातो पुढे. आता पुढे तर हे झालं, हे बघत होतं आपण स्टीलबद्दल. तर स्टीलबद्दल झाल्यानंतर मी आता पुढे जात असतो व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेनबद्दल सांगतो. आता बघा, व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेनबद्दल डिटेलमध्ये सांगितल्यानंतर बरेचसे फॉर्म्युले निघून जातात. तर लक्षात द्या आता काय व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन कोणाला बोलतो बरं का मी, चेंज इन अ व्हॅल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम जो असतो त्याला बोलतो आपण व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन ॲप्सिलॉन व्ही. त्याला बोलतो आपण व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन ॲप्सिलॉन व्ही. आता गंमत बघा, याला आपण डिराईव्ह करून बघू शकतो. कशा पद्धतीने, जर समजा हा काय आपला हा एक आपल्याला एक रॉड दिसायला भेटतोय स्क्वेअर शेपचा. तर स्क्वेअर शेपचा एखादा रॉड आहे, याचं डायमेन्शन जर बघायला गेलं तर एक्स वाय झेड अशी नावं मी देतो. तर एक्स वाय झेड जी काय आहे असं नाव दिसायला भेटतं. हे आहे समजा एक्स, हे आहे समजा वाय आणि हे आहे समजा झेड. तर लक्षात घ्या, ही त्याची लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस आहे. आता गंमत बघा मी काय बोलतोय, जर तुम्हाला मी बोललो की सांगा रे व्हॅल्यूम किती असणार, तुम्ही काय बोलणार, व्हॅल्यूम इज इक्वल टू एक्स इंटू वाय इंटू झेड. बरोबर की नाही, तुम्ही बोलणार व्हॅल्यूम इज इक्वल टू एक्स इंटू वाय इंटू झेड. आता जर का समजा मी या व्हॅल्यूमचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू इंडिव्हिज्युअल, जर याचा मी जर का समजा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह कसा येईल, राईट, डेरिव्हेटिव्ह कसा येईल बरं का, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिव्हिज्युअल म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह व्ही सोबत, एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत, अशा पद्धतीने. आता एक्स वाय झेड आहेत तर याचा डेरिव्हेटिव्ह करण्याचा तरीका आपण शिकलेला आहोत फर्स्ट इयरमध्ये. कशा पद्धतीने, तो विथ रिस्पेक्ट टू एक्स जेव्हा घेईल मी, वाय झेड काय असेल कॉन्स्टंट, वाय झेड कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स प्लस दुसरा विथ रिस्पेक्ट टू वाय जेव्हा घेईल मी, एक्स झेड कॉन्स्टंट इथं असेल आपला डी वाय, इथं काय असेल डी वाय प्लस झेड जो काही आहे तो झेडच्या सोबत मला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, एक्स वाय कॉन्स्टंट डी झेड, अशा पद्धतीने करून टाकेल. क्लिअर झाला आपण. तो हे होता आपला चेंज इन द व्हॅल्यूम. तो चेंज इन व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय बनून गेला, वाय झेड इंटू डी एक्स, एक्स झेड इंटू डी वाय, एक्स वाय इंटू डी झेड. आता मी जर याला डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम करून टाकला तर काय होईल बरं का, बघा जर मी याला ओरिजिनल व्हॅल्यूने जर का डिवाइड केला तर काय होईल बघा, इथं केला ओरिजिनल व्हॅल्यूम व्ही, राईट, इथं पण ओरिजिनल व्हॅल्यूम व्ही. इथं जर ओरिजिनल व्हॅल्यूम व्ही जर करायला गेलो ना, ओरिजिनल व्हॅल्यूम व्ही म्हणजे एक्स वाय झेड, तर याच्या डिवाइड बाय एक्स वाय झेड जर केला मी समजा एक्स वाय झेड, इथं पण एक्स वाय झेड, इथं पण एक्स वाय झेड जर केलं तर तुम्हाला नाही वाटत का फॉर्म्युला असा भेटेल तुम्हाला, कसा बघा, डी व्ही बाय व्ही इज इक्वल टू इथला वाय झेड कटला
dx डिवाइड बाय x प्लस dy डिवाइड बाय y प्लस dz डिवाइड बाय z सेम आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. मग तुम्ही याला काय बोलतात, dv डिवाइड बाय v ला तुम्ही काय बोलतात, व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. dx डिवाइड बाय x ला तुम्ही काय बोलतात, dx डिवाइड बाय x ला तुम्ही बोलतात व्हॅल्यूमेट्रिक आपलं स्ट्रेन इन द एक्स डिरेक्शन. dy बाय वायला काय बोलतात, स्ट्रेन इन वाय डिरेक्शन. dz बाय झेडला तुम्ही काय बोलता, स्ट्रेन इन द झेड डिरेक्शन. अशा पद्धतीने आपण काय करून टाकतो, हे अशा पद्धतीने आपला हा ॲप्सिलॉन व्ही येऊन गेला, हा ॲप्सिलॉन व्ही झाला. आणि हे आपल्याला माहिती की जर समजा तुम्हाला टोटल व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन काढायची असेल तर एक्स डिरेक्शनमध्ये असणारी स्ट्रेन प्लस वाय डिरेक्शनमध्ये असणारी स्ट्रेन प्लस झेड डिरेक्शनमध्ये असणारी स्ट्रेन अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट करून टाकत असतो. पण हा स्क्वेअर बार होता या केसमध्ये मला असं करता येतं. पण क्वेश्चन काय विचारतात, सर्क्युलर बारच्या केसमध्ये हे एक्सप्रेशन कशा पद्धतीने बनवून जाईल हे बघा. आता सर्क्युलर बारच्या केसमध्ये हा होता आपला सर्क्युलर बार, हा सर्क्युलर बार होता. ही जी काही ॲक्सिस असते लॉन्जिट्युडनल ॲक्सिस हिला मी एक्स बोलतो. एक्स जर याला बोललो तर हा जो सर्क्युलर एरिया तुम्हाला दिसायला भेटतोय याच्या केसमध्ये ही वाय ॲक्सिस असेल आपली आणि झेड ॲक्सिस असेल आणि लेंथवाली ॲक्सिस कोणती आहे, एक्स ॲक्सिस आहे. अशा पद्धतीने मी बोलतोय. मग आता विचार करा, ही वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस जर तुम्ही एक्स ॲक्सिसच्या अबोट जर का ताणला तर वाय आणि झेड दोघं काय होतील, रिड्यूस होतील. पण दोघांच्या दोघं सेम रिड्यूस होतील. रिड्यूस होतील पण सेम रिड्यूस होतील. याचा अर्थ असा होतोय की ॲप्सिलॉन वाय आणि ॲप्सिलॉन झेड या दोघं वाय डिरेक्शनमध्ये आणि झेड डिरेक्शनमध्ये जी स्ट्रेन असते या सर्क्युलर रॉडच्या केसमध्ये ही सारखी असते. इन केस ऑफ द सर्क्युलर रॉड ॲप्सिलॉन वाय आणि ॲप्सिलॉन झेड इज इक्वल. तो हे दोघं काय असतात, इक्वल असतात. देअरफॉर मी काय लिहितो आता, तो ॲप्सिलॉन व्ही इज इक्वल टू ॲप्सिलॉन एक्स प्लस ॲप्सिलॉन वाय प्लस ॲप्सिलॉन झेड. पण हे दोघं सारखे असतील तर मी एक्सप्रेशन कसं लिहून टाकत असतो, ॲप्सिलॉन एक्स प्लस 2 टाइम्स ऑफ द ॲप्सिलॉन डायमीटर. डायरेक्ट डायमीटर करून टाकतो. अरे डायमीटर तो डायमेट्रिक स्ट्रेन. देअरफॉर ॲप्सिलॉन एक्स प्लस 2 टाइम ॲप्सिलॉन. हे पण एक्सप्रेशन विचारले. अशा पद्धतीने एक्सप्रेशन तुम्हाला विचारतात. हे क्लिअर झाला का, सांगा पटकन पुढे जाते. हे क्लिअर झालं का, हे क्लिअर झालं असेल तर आता पुढे जाऊ. आता याच्यामध्ये कंडिशन असतात कोणकोणत्या, युनिॲक्सियल लोडिंगची कंडिशन असते, बाय ॲक्सियल लोडिंगची कंडिशन असते. त्यावेळेला कंडिशन आपण अप्लाय करण्याचा ट्राय करूया. ऐन वेळेस जेव्हा येईल तेव्हा आपल्याला ते हे करता येईल. ठीक आहे. तो आता मी पहिले काय उचलतो, युनिॲक्सियल लोडिंग अप्लाय करतो. युनिॲक्सियल लोडिंग याच्यावरती अप्लाय करतो. बघू मग आता काय एक्सप्रेशन येतं आहे. जर आपण युनिॲक्सियल लोडिंग याच्यावरती अप्लाय केली तर काय होतं बघून घ्या. समजा एखादा मेंबर होता, हा मेंबर असा काहीतरी अशा पद्धतीने असा आपला मेंबर होता. या मेंबरवरती आपण युनिॲक्सियल लोडिंग म्हणजे फक्त या ॲक्सिसच्या अबाउट मी काय करतो, लोड अप्लाय करतो. पी हा लोड अप्लाय केला, पी हा लोड मी अप्लाय केला याच्यावरती. ही आपली ॲक्सिस कोणती असते, वाय असते, हुबीवाली असते झेड आणि हिवाली असते आपली एक्स. अशा पद्धतीने मी बोललो काय बरं काय, ॲप्सिलॉन इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड अशा पद्धतीने मी बोललो. विचार करा, जर तुम्ही एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर का त्याला खेचलात तर हा जो काही ना याच्यामध्ये स्ट्रेन किती होईल, अलॉंग एक्स ॲक्सिस जे स्ट्रेन असेल ते ॲप्सिलॉन एक्स असेल. पण अलॉंग वाय जी स्ट्रेन असेल ती किती असेल माहिती आहे, तो ॲप्सिलॉन वाय जो असेल तो किती असेल आपला, तो असेल मायनस यू. मायनस का, कारण की तुम्ही जर का ताणला तर वाय डिरेक्शनमधले जे काही हे असतील डायमेन्शन ते कमी होतील, कम्प्रेस होईल. जर समजा तुम्ही एक्स डिरेक्शनच्या अलॉंग जर टेन्शन अप्लाय केला तर वाय डिरेक्शन कम्प्रेस होईल, झेड डिरेक्शन पण कम्प्रेस होईल. म्हणून मी मायनस लिहितो, मायनस म्यू इंटू ॲप्सिलॉन एक्स अशा पद्धतीने लिहिता येतं. का बघून घ्या, फॉर्म्युला काय असतो आपला, म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्यूड. लॅटरल स्ट्रेन काय असतं, ॲप्सिलॉन वाय डिवाइड बाय लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन ॲप्सिलॉन एक्स. मग मी काय करू शकतो, याला इकडे मल्टिप्लाय करून टाका. तो देअरफॉर मायनस म्यू इंटू एक्स ॲप्सिलॉन एक्स हा आपल्याला असं लिहिता येईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲप्सिलॉन झेड कसा लिहिता येईल, मायनस ॲप्सिलॉन इंटू ॲप्सिलॉन एक्स. सो ॲप्सिलॉन झेड इज इक्वल टू मायनस हा काय झाला आपला म्यू इंटू ॲप्सिलॉन एक्स. तर हे पण आपल्याला एक्सप्रेशन दिसायला भेटतं. जर आता ही या तिघं व्हॅल्यू जर का इथं उचलून टाकल्या, हिवाली इथं टाकली आणि हिवाली इथं जर टाकली ना, तर तुम्हाला एक एक्सप्रेशन भेटून जाईल, ते स्टँडर्ड एक्सप्रेशन आहे. तर युनिॲक्सियल लोडिंगच्या केसमध्ये व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन काय असते, प्रश्न काय विचारतात तुम्हाला, व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन ऑफ रेक्टँग्युलर बार फॉर युनिॲक्सियल लोडिंग. मग काय एक्सप्रेशन बनलं बरं का, तर व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन फॉर युनिॲक्सियल लोडिंग इज इक्वल टू काय होईल, ॲप्सिलॉन एक्स मायनस म्यू टाइम्स ॲप्सिलॉन एक्स मायनस म्यू टाइम ॲप्सिलॉन एक्स अशा पद्धतीने होऊन जाईल. सगळ्यांमधून जर का तुम्ही ॲप्सिलॉन एक्स जर का बाहेर काढला तर मध्ये काय होणार, एक्सप्रेशन काय म्हणते सांगून देतो. फॉर युनिॲक्सियल लोडिंग इज इक्वल टू जर बघायला गेला तर एक्सप्रेशन म्हणते आपलं, ॲप्सिलॉन एक्स सगळ्यांमधून बाहेर काढला 1 मायनस टॉईस म्हणून. हा तुमचा फेमस एकतर फॉर्म्युला जसा तसा विचारून घेतील, नाहीतर तुम्हाला व्हॅल्यू विचारतील, नाहीतर तुम्हाला व्हॅल्यू वगैरे विचारू शकतो. तर हे वाला एक्सप्रेशन आपल्याला परीक्षेमध्ये विचारून घेत असतात. राईट. आता पुढे ते याला झालं. बाय ॲक्सिलची केस जर तुम्ही बघायला गेलात तर बाय ॲक्सिलच्या केसमध्ये पण आपल्याला समजून जातं. बाय ॲक्सिलच्या केसमध्ये कशा पद्धतीने समजून जाईल बरं का, याच्यासाठी एक्सप्रेशन कशा पद्धतीने येऊन जात असतं. तर बाय ॲक्सिलच्या केसमध्ये डायरेक्ट एक्सप्रेशन लिहून देतो. ठीक आहे. ॲप्सिलॉन व्ही इन द बाय ॲक्सिल लिहित चला.
बाय ॲक्सियल, त्या केसमध्ये कसं असतं बरं का, त्या केसमध्ये आपण फाइंड आउट करून घेतो. हे झालं ॲप्सिलॉन एक्स 1 मायनस टॉईस म्यू, या पद्धतीने काढलं मी. तो वाला एक्सप्रेशन ठीक आहे, घेऊन घ्या. काय बरं का बघा, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवाइड बाय ई, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवाइड बाय ई 1 मायनस टॉईस म्यू, 1 मायनस टॉईस म्यू. हे स्टँडर्ड एक्सप्रेशन लिहून घ्या. याला MCQ जेव्हा येईल ना तेव्हा मी डिराईव्ह करून दाखवेल, तेव्हा गरज असेल तेव्हा मी डिराईव्ह करून दाखवेल. अशा पद्धतीने बाय ॲक्सिलच्या केसमध्ये आपण हे एक्सप्रेशन लिहून टाकत असतो. आणि ट्राय ॲक्सिलच्या केसमध्ये मी कशा पद्धतीने लिहिणार बरं का, तो ट्राय ॲक्सिलच्या केसमध्ये मी कशा पद्धतीने लिहिणार ते पण बघून घ्या. ट्राय ॲक्सिलच्या केसमध्ये हे बघा, हा होता आपला ॲप्सिलॉन एक्स. या पहिल्याला युनिॲक्सिल लोडिंगच्या केसमध्ये मी कसं लिहू शकत होतो, असं लिहू शकता येत होतं ना मला. कसं बरं का, सिग्मा एक्स डिवाइड बाय ई 1 मायनस टॉईस म्यू. क्लिअर झाला, हा झाला युनिॲक्सिल. बाय ॲक्सिलमध्ये सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवाइड बाय ई 1 मायनस टॉईस म्यू. बरोबर. आता ट्राय ॲक्सिलमध्ये काय होईल बरं का, ट्राय ॲक्सिलमध्ये सिम्पल आहे. काय येईल बरं सांगा तुम्हीच. तो ट्राय ॲक्सिलच्या केसमध्ये सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवाइड बाय ई 1 मायनस टॉईस म्यू, 1 मायनस टॉईस म्यू. क्लिअर झालं का मृदुला, हे क्लिअर झालं का सांग. बाय ॲक्सियल लोडिंगसाठी व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन, दुसरा युनिॲक्सियल लोडिंगसाठी व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन, ट्राय ॲक्सियल लोडिंगसाठी व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन, यांचे फॉर्म्युले बसलेत का डोक्यात, का नवीन सांगू. क्लिअर झालेत का, क्लिअर झालेत का कुलदीप, सांगा रे पटकन. हे फॉर्म्युले पाठ पाहिजेत आपले, तोंडी पाठ. हां चला पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, आता आपल्याला बघायचं आहे, हा झाला आपला एक फॉर्म्युला. आता आपण बघणार आहे जनरलाइज फॉर्म्युला. आपण काय बघणार आता, जनरलाइज फॉर्म्युला. पहिले जनरलाइज फॉर्म्युला सांगण्यासाठी मला काय करावं लागेल, तुम्हाला हुक्सचा लॉ सांगतो. हुक्सचा लॉ सांगतो, मग जनरलाइज हुक्सचा लॉ बघून घेऊ. त्याच्यानंतर आपण ते जे काय त्याचे ॲप्लिकेशन बघू. हुक्सच्या लॉचे ॲप्लिकेशन वेगवेगळे कोणते असतात ते. तर आता मी आता काय सांगतो तुम्हाला, हुक्सचा लॉ. आता आपण बघत राहत हुक्स लॉ. आता हुक्स लॉ काय असतो बरं का, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना काय, की स्ट्रेस जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल जो की आहे तो आपल्याला स्ट्रेन दिसायला भेटतो. तो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन इन द प्रोपोर्शनली लिमिट. तो प्रोपोर्शनली लिमिट, आता प्रोपोर्शनल लिमिट काय असते ते पण सांगतो. प्रोपोर्शनल लिमिट. तर प्रोपोर्शनल लिमिटच्या आतमध्ये स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आपल्याला दिसायला भेटत असतो. या केसमध्ये मी याला असं लिहू शकतो, स्ट्रेस इज इक्वल टू ई ॲप्सिलॉन, वेअर इज व्हॉट, यंग मॉड्युलस, किंवा याला बोलतो आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हे सगळ्यांना माहिती आहे. तो यंग मॉड्युलस बोला किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी बोला. हा जो यंग मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असतो, हा काय सिग्निफाईज करतो याचा पण बघून घेऊ. स्टीलसाठी याची व्हॅल्यू किती असते हे पण आता आपण बघून घेऊ याच्या केसमध्ये. राईट, हे आपल्याला कळून जात असते. तो प्रोपोर्शनल लिमिट बोलतोय मी सांगतो ते तुम्हाला, जे का आता स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ जेव्हा मी सांगेल ना, आता सांगतो ते तुम्हाला कळून जाईल बात. तो प्रोपोर्शनल लिमिट काय असते ते पण कळून जाईल. आता जर तुम्ही बघायला गेलात तर यंग मॉड्युलस इज इक्वल तुम्हाला असं लिहिता येईल, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन मला लिहिता येईल. पण हे स्ट्रेस कोणती असेल बरं का, ही स्ट्रेस असेल आपली नॉर्मल स्ट्रेस डिवाइड बाय ही काय असेल आपली नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे काय बरं का, लॉन्जिट्युडनल, लिनियर समथिंग अशा. तर नॉर्मल स्ट्रेस डिवाइड बाय नॉर्मल स्ट्रेस असं पण लिहू शकतात ना तुम्ही. ई इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग मॉड्युलस जो असतो तो रॅशो असतो आपला नॉर्मल स्ट्रेस डिवाइड बाय नॉर्मल स्ट्रेनचा. नॉर्मल शब्द मी इथं वापरलेला आहे, कारण की जेव्हा मी शेअर स्ट्रेस डिवाइड बाय शेअर स्ट्रेन घेऊन घेत असतो ती मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बनून जाते असते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर याचं युनिट काय येईल बरं का, स्ट्रेस डिवाइड बाय हे जर बघायला गेला त्याचं युनिट येतं न्यूटन पर mm². हे त्याचं न्यूटन आपल्या दिसायला भेटत असतं. न्यूटन पर mm² जो असतो याला आपण काय बोलतो, याला आपण 1 मेगापास्कल बी बोलतो. याला आपण 1 मेगापास्कल बोलतो. लक्षात आलं. तो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग मॉड्युलस त्याचं युनिट न्यूटन पर mm² असतं. त्याला आपण काय बोलतो, त्याला जे काही आहे आपण 1 MPa सुद्धा बोलत असतो. अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. आता काय बोलतो मी, स्टीलची जी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू असते ही स्टील, ही व्हॅल्यू किती असते 2 × 10⁵ न्यूटन पर mm². मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय रेफर करते, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय सिग्निफाईज करते, स्ट्रेंथ, इलास्टिसिटी याच्याबद्दल आपल्याला माहिती देते. ठीक आहे. तो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीवरून आपल्याला जी काय इलास्टिसिटीची आयडिया येते आणि स्ट्रेंथची आयडिया येते. ज्याची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू जास्त त्याची स्ट्रेंथ पण जास्त आणि त्याची इलास्टिसिटी सुद्धा जास्त. मग तुम्हाला क्वेश्चन विचारतात रबर आणि स्टीलमध्ये इलास्टिसिटी कोणाची जास्त, सांगा बरं का कमेंट करून. रबर आणि स्टीलमध्ये इलास्टिसिटी कोणाची जास्त, ज्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त त्याची इलास्टिसिटी जास्त. म्हणजे आपल्याला वाटतं की रबरला ताणल्यामुळे खूप जास्त ताणला जातो म्हणजे त्याची इलास्टिसिटी जास्त असेल, पण नाही. स्टीलची इलास्टिसिटी जास्त असती. आलं लक्षामध्ये, स्टीलची इलास्टिसिटी जास्त असते रबरपेक्षा. बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ देअर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर त्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीमुळे त्याची कन्सेप्ट काय असते आपण पुढे जाऊन बघणार आहे वाटलं. ठीक आहे. तो इलास्टिसिटी जी असते ती स्टीलची जास्त असते रबरपेक्षा सुद्धा. ओके, हवाला पॉईंट क्लिअर झाल्यानंतर आपण पुढे जातो. आता पुढे काय असते बरं का, आता तुम्हाला सांगायचं मला स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. तो स्ट्रेस स्ट्रेन ग्राफबद्दल सांगून देतो, त्याच्यामध्ये खूप सारे टर्म असतील. मग आपण जनरलाइज हुक्सचा लॉ बघून बघा. इथं असते आपली स्ट्रेस, इथं असते आपली स्ट्रेन.
आपण बघणार आहोत माइल्ड स्टील जो असतो, माइल्ड स्टील म्हणजे लो कार्बन स्टील 0.1% टू 0.3% वाला, हा जो माइल्ड स्टील आहे याच्याबद्दल आपण काय करणार बरं का, याचा ग्राफ काढतो आपण. अशा पद्धतीने हे आपल्याला दिसायला भेटून जाते. ठीक आहे. आता गंमत बघा, जर आपण बघायला गेलो तर लक्षामध्ये काय येते बरं का, ही अशा पद्धतीने माइल्ड स्टीलला जर तुम्ही माइल्ड स्टीलला UTM मशीनवरती, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवरती जर का तुम्ही ठेवला तर त्याचा असा ग्राफ तुम्हाला कॉम्प्युटरवरती दिसायला भेटत असतो. पण हे ठेवण्याच्या अगोदर आपण काय करतो, स्टँडर्ड पेसिमेन घेतो असतो. कशा पद्धतीने, मी रॉड घेतो बरं का, असा जो काही असा आपल्याकडे रॉड असतो, स्टँडर्ड पेसिमेन असतं, याच्यावरती अशा पद्धतीने नर्लिंग केलेली असते, इथं अशी नर्लिंग केलेली असते, राईट, अशी नर्लिंग केलेली असते. इथं आपण मार्किंग करून टाकतो, इथं काय करतो आपण, मार्किंग करतो. एक मिनिट, कलर चेंज करतो, हिरवा कलर घेतला. अशा पद्धतीने आपण ही मार्किंग करतो. ज्या ठिकाणी ही मार्किंग करतो याला मी गेज लेन म्हणतो, याला काय बोलतो मी, गेज लेन. अशी मार्किंग मला काय करायची गरज पडते, आपल्याकडे एक प्रिन्सिपल असतो, कोणता, सँट विनांट प्रिन्सिपल, ST वेनांट प्रिन्सिपल. सँट विनांट प्रिन्सिपलने काय सांगितलं माहिती आहे का, की जिकडे तुम्ही लोड लावतात ना, जिथे तुम्ही लोड लावतात ना, त्याच्या जवळचे जे क्रॉस सेक्शन आहेत ना, म्हणजे हे जवळचे जे क्रॉस सेक्शन असतात ना, यांच्यावरती खूप जास्त त्रास असतो म्हणा, किंवा स्ट्रेस असतो म्हणा, किंवा जास्त ताण असतो. तर मग जिथं लोड लावलेला आहे ना, त्याच्या जवळचे जे क्रॉस सेक्शन असतात ना, त्यांच्यामध्ये जास्त स्ट्रेस असतो, आणि दूरचे जे असतात ना त्याच्यामध्ये कमी स्ट्रेस असतो. मग आपण काय केलंय, आपण अशी लेंथ शोधली इथून ते इथपर्यंत, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती जो स्ट्रेस येतोय तो स्ट्रेस कसा असेल, कॉन्स्टंट असेल. तो यांच्यामध्ये जे खूप सारे काय आहेत बरं का, क्रॉस सेक्शन आहेत, पण या प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती स्ट्रेस कसा असणार, कॉन्स्टंट असणार. मग आपण अशी लेंथ घेतलेली आहे ज्याच्यावरती स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, कॉन्स्टंट आहे, परंतु अलीकडे स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त दिसायला भेटत असतं, म्हणून आपण याची लेंथ घेतली, याला बोलतो आपण गेज लेंथ. आता हे गेज लेंथ किती घेतो याच्यावरती क्वेश्चन विचारून घेत असतात. तर 5.65 अंडररूटमध्ये ए, राईट, 5.65 अंडररूटमध्ये ए, वेअर ए इज वॉट, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ दिस बार. हा जो माइल्ड स्टीलचा जो स्टँडर्ड बार आहे याचा जो एरिया येईल, क्रॉस सेक्शन एरिया, हा आपला काय बरं का, तो 5.65 अंडररूटमध्ये ए ही आपली काय असते, गेज लेंथ असते. त्या गेज लेंथ काढण्याचा हवाला फॉर्म्युला मी तुम्हाला सांगून देतो. तर अशा पद्धतीने आपण काय करतो बरं का, ही जी लेंथ असते ना, इथं आता इथं मी पिंक कलर घेतो, इथं एक्सटेन्शियोमीटर लावलेला असतो. अशा पद्धतीने बरोबर गेज लेंथवरती असा एक्सटेन्शियोमीटर लावलेला असतो. हा एक्सटेन्शियोमीटर काय करत असतो, आपल्याला जे ना इलॉंगेशन देऊन देत असतो, आपल्याला इलॉंगेशन मेजर करून देत असतो. तो स्ट्रेस आहे आपल्याकडे, स्ट्रेन आहे आपल्याकडे, स्ट्रेस आणि स्ट्रेसचा ग्राफ प्लॉट करून टाकला मी UTM मशीनवरती ताणल्यावरती, असा ग्राफ आपल्याला भेटून गेला. क्लिअर झालं. गेज लेंथ किती असते ते लक्षात राहू द्या, सँट वेनांचं प्रिन्सिपल काय ते पण लक्षात राहू द्या. पुढे जर तुम्ही गेलात तर आता काय होतं बघा, ओके, या अशा पद्धतीने आपल्याला एक पॉईंट दिसायला भेटत असतात. हा आहे आपला इथला O, हा याला A म्हणतो, हा झाला B, हा टॉपमोस्ट C, हा झाला आपला इथला D, हा याला म्हणतो मी E, हा झाला F, आणि हा झाला EFG. आता गंमत बघा, हे सगळे पॉईंट आहेत. मी अगोदर पॉईंटबद्दल सांगतो, नंतर लिमिटबद्दल सांगतो, म्हणजे झोनबद्दल सांगतो. झोन तो अगोदर पॉईंट म्हणजे लिमिट, आणि नंतर झोन. तर पहिले मी पॉईंटबद्दल सांगतो, नंतर मग रिजनबद्दल सांगतो. पहिले पॉईंटबद्दल, नंतर रिजनबद्दल. ठीक आहे. बघा आता तुम्ही जर बघायला गेलात तर आता लक्षामध्ये काय येईल, हा जो ए पॉईंट असतो, या पॉईंटला मी प्रोपोर्शनल लिमिट बोलतो. फक्त पॉईंटसाठी बोलतो मी. ए पॉईंटला मी काय बोलतो, प्रोपोर्शनल लिमिट. याला प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे या प्रोपोर्शनल लिमिटच्या आतमध्ये हुक्सचा लॉ ओबे होत असतो. या प्रोपोर्शनल लिमिटच्या आतमध्ये हुक्सचा लॉ काय होत असतो, ओबे होत असतो. यांचा जर का तुम्ही स्लोप काढला तर आपला यंग मॉड्युलस भेटत असतो. याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणत असतो. तर ए इज अ प्रोपोर्शनल लिमिट. ओके, चला पुढे चला बीकडे. बीला काय बोलतो, तर बी इज अ इलॅस्टिक लिमिट. बी काय आपली इलॅस्टिक लिमिट. पहिले तुम्हाला पॉईंट सांगतोय, नंतर रिजन सांगतोय बरं का. बी इज वॉट, इलॅस्टिक लिमिट. सी काय, सीला कोणता पॉईंट बोलतो मी, अपर इल्ड पॉईंट. सी इज वॉट, अपर इल्ड पॉईंट, बरोबर. डी इज वॉट, डी इज अ लोअर इल्ड पॉईंट, बरोबर. चला पुढे जाऊ. ई इज वॉट, स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. ई इज अ स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट, बरोबर. पुढे चला एफकडे गेलो. एफ इज अ वॉट, एफ इज अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट. एफ इज अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट, राईट. चला पुढे जीकडे गेलो. तो जी बद्दल काय लिहितो, जी इज अ वॉट, फ्रॅक्चर पॉईंट. जी काय झाला, फ्रॅक्चर पॉईंट. सगळे पॉईंट लिहून टाकले का. बघा, ए कोणता पॉईंट होता, प्रोपोर्शनल लिमिट. बी इलॅस्टिक लिमिट. सी अपर इल्ड पॉईंट. डी लोअर इल्ड पॉईंट. ई जो काय आहे तो स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. एफ इज अ हायर स्ट्रेन पॉईंट. जी काय होता आपला, तो जी जो होता आपला, तो जी म्हणजे आपला फ्रॅक्चर पॉईंट. अशा पद्धतीने झाल्यानंतर मग आता आपण शिरतोय आतमध्ये. आता बघा, इथं जर बघायला गेलं आता तुम्हाला मी झोनबद्दल सांगतो. आता तुम्हाला मी कशाबद्दल सांगतो, झोनबद्दल. मग झोनबद्दल लक्षात घेऊ.
एक मिनिट हां. झोनबद्दल ओ ते ए, ओ पासून ए पर्यंत हा जो झोन असतो याला बोलतात लिनियर रिजन. याला काय बोलतो आपण? लिनियर रिजन. ते ओ ते ए जो झोन असतो त्याला बोलतात, तुम्ही लिनियर रिजन लिहित चला पटापट. ओ टू ए काय झाला आपला? लिनियर रिजन. लिनियर रिजन. पुढे ए टू बी, ए टू बी जो आहे तो आपला नॉन लिनियर रिजन आहे. लिहून देतो बघा. ओ टू ए हा झाला लिनियर रिजन. विचारतात हा हे सगळे लिनियर रिजन. ए टू बी कुठून? हा इथून ते इथपर्यंत, ह्या इथून ते इथपर्यंत ए टू बी. ए टू बी हा कोणता आहे? नॉन लिनियर रिजन. नॉन लिनियर रिजन बरोबर. ओ टू बी म्हणजे डायरेक्ट इथून ते इथपर्यंत हा जो झोन आहे ना हवाला, याला काय बोलतो? याला बोलतो आपण इलॅस्टिक रिजन. इलॅस्टिक रिजन म्हणजे कोणतं बरं? इथून ते इथपर्यंत ही सगळी आपली काय असते? याला बोलतो आपण इलॅस्टिक रिजन. हे आपलं काय आहे? इलॅस्टिक रिजन. तो याला बोलतो इलॅस्टिक रिजन. इलॅस्टिक रिजन राईट. याच्यानंतर प्लास्टिक डिफॉर्मेशन स्टार्ट होऊन जाते. प्लास्टिक डिफॉर्मेशन स्टार्ट होऊन जाते म्हणजे काय सांगतो तुम्हाला, ठीक आहे. आता याच्या पुढे जेवढा पण पार्ट असेल हा आपला सगळा प्लास्टिक रिजन झाला. हा काय झाला आपला? प्लास्टिक रिजन. पण याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट दिसायला भेटतील पुन्हा. तर याला मी डायरेक्टली प्लास्टिक रिजन बोलून देतो. तर अपर इल्ड पॉईंटच्या पुढचं जेवढा पण रिजन आहे आपला प्लास्टिक रिजन आपल्याला दिसायला भेटत असतो, ठीक आहे. हा प्लास्टिक रिजन दिसायला भेटत असतो. आता गंमत बघा. पहिले अपर इल्ड पॉईंटच्या अगोदर मला मेन्शन काय करायचं होतं? हे बघा, हा ए पॉईंट, इथं बी पॉईंट आहे आणि हा अपर इल्ड पॉईंट इथं आहे बरोबर. ओ टू बी हा झाला इलॅस्टिक रिजन. इलॅस्टिक रिजनला ओलांडल्यावरती हा जो तुम्हाला बी आणि सी मधला पोर्शन दिसायला भेटतोय थोडासा, याला बोलतो आपण इलॅस्टोप्लास्टिक रिजन. काय बोलतो याला? इलॅस्टोप्लास्टिक रिजन. सो बी सी, बी सी काय असतो? इलॅस्टोप्लास्टिक रिजन. इलॅस्टोप्लास्टिक रिजन. सी पासून पुढचा सगळा झोन प्लास्टिक रिजन. सी पासून पुढचा सगळा झोन प्लास्टिक रिजन. सी पासून सगळा पुढचा झोन काय झाला आपला? प्लास्टिक रिजन झाला, ठीक आहे. नंतर इथून ते इथपर्यंत, ई पर्यंत, सी पासून ई पर्यंत याला बोलतो आपण इल्ड प्लॅटो. याला बोलतो इल्ड प्लॅटो. पठार, पठार म्हणजे प्लॅटो ना, राईट. हा झाला इल्ड प्लॅटो. कळतंय का काय चालू इथं? आता मला सांगा, बी पासून सीला मी इलॅस्टोप्लास्टिक का म्हणत असेल बरं का? कारण की त्याच्यामध्ये इलॅस्टिक पण असेल आणि प्लास्टिक पण, दोघं प्रॉपर्टी आपल्याला दिसायला भेटत असतील ना, दोघं रिजन दिसायला भेटतील म्हणून बी आणि सीला आपण इलॅस्टोप्लास्टिक रिजन म्हणतो. याच्यावर बी क्वेश्चन आहे, राईट. पुढे जर तुम्ही बघायला गेलात तर सी पासून पुढचा सगळा एरिया प्लास्टिक रिजन होऊन जातो. सी पासून ई पर्यंत आपण इल्ड प्लॅटो म्हणतो. आता लक्षात घ्या, सीला आपण काय बोललोय? अपर इल्ड पॉईंट बोललोय. सीला आपण काय बोललोय? अपर इल्ड पॉईंट बोललोय. का बोललोय बरं का अपर इल्ड पॉईंट? तर लक्षात घ्यायचं, जे मॉलिक्युल्स असतात ते आता काय व्हायला लागले? डिफॉर्म व्हायला लागले. पण कोणतं डिफॉर्मेशन? प्लास्टिक डिफॉर्मेशन. प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय बरं का? आता ते त्यांच्या जागेवरती येणार नाही. जर एक मॉलिक्यूल या जागाला सोडला तर तो पुढे चालला गेला तर आता त्याच्या जागेवरती येणार नाही. तर सी पॉईंट पासून प्लास्टिक डिफॉर्मेशन स्टार्ट होऊन जाते. त्यामुळे सी पॉईंटला अपर इल्ड पॉईंट म्हणतो. सी पॉईंटला आपण काय बोलतो? अपर इल्ड पॉईंट. तर जिथून प्लास्टिक डिफॉर्मेशन स्टार्ट झालेली आहे त्याला बोलतो आपण अपर इल्ड पॉईंट. नंतर डी काय असतो? डी जो आहे तो डीला आपण लोअर इल्ड पॉईंट म्हणतो. जो डी आहे आपला, या डीला आपण काय बोलतो? लोअर इल्ड पॉईंट बोलतो. तर डी आपला लोअर इल्ड पॉईंट आहे. लोअर इल्ड पॉईंट म्हणजे काय बरं का? प्लास्टिक डिफॉर्मेशन जी होते ती प्लास्टिक डिफॉर्मेशन कशी होते बरं का? कोणत्या पण लोड आपण सेम अप्लाय केला आहे, लोड आपण सेम अप्लाय केला आहे, राईट का? म्हणजे आपल्याला दिसायला भेटेल कंटिन्युअसली डिफॉर्मेशन. ज्या पॉईंटपासून कंटिन्युअसली डिफॉर्मेशन दिसायला भेटत असते त्याला लोअर इल्ड पॉईंट म्हणायचं. ज्या पॉईंटपासून प्लास्टिक डिफॉर्मेशन स्टार्ट झाली त्याला अपर इल्ड पॉईंट म्हणायचं. ज्या पॉईंटपासून कंटिन्युअस डिफॉर्मेशन स्टार्ट झाली त्याला लोअर इल्ड पॉईंट बोलायचं. तो लोअर इल्ड पॉईंट झाला, अपर इल्ड पॉईंट झाला, नंतर इल्ड प्लॅटो पण झाला. आता आपण जातोय पुढच्या रिजनकडे. कोणता बरं का? ई पासून एफ. तो ई पासून एफ रिजनला आपण बोलतो स्ट्रेन हार्डनिंग. तो ई टू एफ जो आहे त्याला बोलतो आपण स्ट्रेन हार्डनिंग. तो स्ट्रेन हार्डनिंग बोलतो त्याला, स्ट्रेन हार्डनिंग. ई टू एफ काय असतो आपला? स्ट्रेन हार्डनिंग. स्ट्रेन हार्डनिंग कोणाला बोलतो बरं का? कार्बन जे असतात ते कार्बन जे आहेत, कार्बनचे बॉन्ड जे ना अगोदर तुटून गेलेले आहेत. अगोदर कुठे? या इल्ड प्लॅटोमध्ये. इल्ड प्लॅटोमध्ये खूप सारे मॉलिक्यूल जे आहेत ना ते तुटून जातात. परंतु ई पासून एफ पर्यंत, ई टू एफ पर्यंत आतमध्ये जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असते त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरची पूर्ण अरेंजमेंट चेंज होऊन जाते. पूर्ण अरेंजमेंट चेंज होऊन जाते. नवीन एक अरेंजमेंट तयार होऊन जात असते. तो देअरफॉर हा जो ई पासून एफ पॉईंट आहे याला मी स्ट्रेन हार्डनिंग म्हणतोय. याचा अर्थ काय झाला बरं का? ड्यू टू इंटरनल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर अरेंजमेंट इज गोइंग टू बी चेंज. आतमधल्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरला बदलल्यामुळे आता सगळ्या प्रॉपर्ट्या बदलतात. कसं बदलतात? जसं की मी याचं एक्झाम्पल पण दिले. भिंतीमध्ये जर तुम्ही खिळा ठोकला, भिंतीमध्ये तुम्ही खिळा ठोकतायत आणि अचानक खिळा काय होऊन जातो? वाकून जातो. अचानक खिळा जेव्हा वाकून जातो त्या खिळ्याला सरळ करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फोर्स लावावा लागतो.
तुम्हाला खूप जास्त काय लावा लागतो, फोर्स लावा लागतो. तर ते काय झालं बरं का, त्याच्या आतमध्ये स्ट्रेन हार्डनिंग झाली ना, म्हणून असा प्रॉब्लेम दिसायला भेटतोय. क्लिअर आहे का? हे एक्झाम्पल बेस्ट असतं. जर तुम्ही भिंतीमध्ये खिळा ठोकतायत आणि खिळा ठोकताना तो खिळा वाकून गेला, तर खिळा वाकून गेला, त्या खिळ्याला सरळ करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. का? कारण की त्याच्या आतमधलं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर पूर्ण चेंज झालंय. आता स्ट्रेन हार्डनिंग झाली त्याच्या केसमध्ये, स्ट्रेन हार्डनिंग. तो स्ट्रेन हार्डनिंग पण त्या पद्धतीने आपण समजून घेत असतो. हा आपला अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट आहे तो, राईट का? जो काही मेंबर असेल त्या मेंबरमध्ये जास्तीत जास्त एवढा ताण येऊ शकतो. जास्तीत जास्त जो ताण असतो त्याला काय बोलतो आपण, सांगा बरं का, कोण सांगेल? मॅक्झिमम ताण घ्यायची, मी जो आहे ना, मी मॅक्झिमम एका लिमिटपर्यंत ताण घेऊ शकतो. तर माझी मॅक्झिमम ताण घ्यायची जी कॅपॅसिटी, त्याला काय बोलतो आपण? त्याला आपण स्ट्रेंथ बोलतो. त्याला काय बोलणार? स्ट्रेंथ. ती जी मॅक्झिमम स्ट्रेस आहे हीच आपली काय होऊन जाते? ही आपली टेन्साईल स्ट्रेंथ होऊन जाते. ही काय झाली बरं का? टेन्साईल स्ट्रेंथ. तो ही टेन्साईल स्ट्रेंथ झाली. तो एफ म्हणजे काय? अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट आपण त्याला बोलून देत असतो. आता काय होतं बघा, एफ पासून तर जी पर्यंत हा जो झोन आहे याला नेकिंग झोन म्हणतात. कोणता झोन? याला बोलतो आपण नेकिंग झोन. याला आपण नेकिंग झोन म्हणतो. आता नेकिंग झोन का बोलतो बरं का? कारण की याच्यामध्ये एरिया रिड्यूस व्हायला लागून जातो. कोणता एरिया बोलतो मी? कोणता एरिया बोलतो? हा बघा, हा वाला. हा आपला बार होता. हा बार जो काही आता इथून काय होईल, आता रिड्यूस व्हायला लागून जातो. असा एरिया काय व्हायला लागून जातो? रिड्यूस व्हायला. कोणत्या पॉईंटपासून? एफ पॉईंटच्या नंतर आपला क्रॉस सेक्शन एरिया आता ॲक्च्युली आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागून जातं. डायरेक्ट आतमध्ये गोष्ट आहे नाही, तो डोळ्यासमोर आपल्याला काय होतील बरं का, एकदम क्लिअरली खूप जास्त दिसायला लागून जाईल. तो खूप जास्त आपल्याला काय होईल, एरिया रिड्यूस होताना दिसायला भेटेल. खूप जास्त एरिया रिड्यूस होताना दिसायला भेटत असतो. तो एफ पॉईंट नंतर नेकिंग होताना दिसायला भेटत असते. खूप जास्त एरिया रिड्यूस होताना दिसायला भेटत असते. तो एफ टू जी ला आपण काय बोलतो? नेकिंग रिजन. हा नेकिंग रिजन झाला. आणि काय होत असते, जीला जेव्हा तुम्ही पोहोचतात तर तेव्हा आपला हा बार जो आहे ना, हा फ्रॅक्चरमध्ये फेल होतो. कशा पद्धतीने कलर चेंज केला, व्हाईट कलर घेतला. आता बघा, आता काय होऊन जातं आहे, अशा पद्धतीने मेंबर आपला काय होऊन जातो? फेल होऊन जातो. असा कोण तयार होऊन जाईल आणि असा काय होऊन जातो? कप तयार होऊन जातो. राईट. तर कप तयार होऊन जाईल आणि कोण तयार, कप आणि कोण फॉर्मेशन होताना दिसायला भेटत असतात. याचे अँगल किती करतात बरं काय? हे जे काही आहेत हे अँगल करत असतात, 45 डिग्रीचा. याच्यावरती बी क्वेश्चन विचारतात तुम्हाला, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारून घेत असतात. लक्षात घ्या, कप कोण फेल्युअर जे होत असतं ते किती अँगलमध्ये होत असतं? 45 डिग्रीमध्ये होत असतं. कोण माइल्ड स्टील कशामध्ये फेल होतं आहे? कप कोण फेल्युअरमध्ये होत असतोय. नंतर एफपासून जीपर्यंत या रिजनला नेकिंग रिजन म्हणतो. नेकिंग रिजन म्हणजे काय बरं का? खूप जास्त एरिया या ठिकाणी रिड्यूस होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. बोला, इथपर्यंत क्लिअर झाला का रे? इथपर्यंत क्लिअर झालं का? हे क्लिअर झाल्यानंतर पुढे जाऊ. आता पुढे जाऊ बघा. आता काय, हे अशा पद्धतीने आपला असा काहीतरी पार्ट आपल्याला दिसायला भेटत होता. खरं जर तुम्ही बघायला गेलात तर काय होत असतं, जसं तुम्ही स्ट्रेस जसं लोड तुम्ही अप्लाय करतायत तर त्याच्यानुसार काय होते बरं का, तुम्हाला दिसायला भेटते एरिया कमी होत चालला आहे. एफ पॉईंट जो आहे ना, आपला अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट, त्याच्यानंतर एक एरिया खूप जास्त आपल्याला कमी होताना दिसायला भेटत असतो. जर एरिया कमी होतोय, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. जर एरिया कमी होत जात असेल तर स्ट्रेस काय होईल रे? वाढत जाईल. वाढत जाईल. म्हणजे या पॉईंटनंतर एरिया खूप जास्त कमी होत होता ना, तर स्ट्रेस ॲक्च्युली असा वाढत जायला पाहिजे होता, असा वरती वाढत जायला पाहिजे होता ॲक्च्युली. का? कारण की एरिया कमी होतो ना, मग कर्व असा बनायला पाहिजे होता काहीतरी. हा जो कर्व असतो, जो वरती मी दाखवतोय असा वाला, याला आपण ॲक्च्युअल किंवा ट्रू कर्व म्हणतो. ट्रू कर्व किंवा ॲक्च्युअल कर्व. कारण की ॲक्च्युली तर हे घडते, परंतु आपण आपल्या ॲप्लिकेशनसाठी आपण एरिया काय करतोय? ओरिजिनल एरियात घेऊन चाललोय. जर तुम्ही ओरिजिनल एरिया तुटेपर्यंत घेत असणार तर ही एक कर्व आपल्याला भेटेल. याला बोलतो मी कोणती कर्व? ही कोणती असते? इंजिनिअरिंग कर्व. इंजिनिअरिंग कर्व. तर इंजिनिअरिंग कर्व आणि ॲक्च्युअल कर्वमध्ये कळालं का काय असते इंजिनिअरिंग कर्व आणि ॲक्च्युअल कर्व? तो इंजिनिअरिंग कर्व आणि ॲक्च्युअल कर्व अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जाते. इंजिनिअरिंग कर्व, ॲक्च्युअल कर्व. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, आता ही पण कहाणी कळाली का मृदुला, वैष्णवी? हे काय घडलं कळालं का? ॲक्च्युअल कर्व आणि इंजिनिअरिंग कर्वमधला फरक कळाला? ठीक, चला पुढे. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर उरतोय पॉईंट याच्यामधला आता स्ट्रेनबद्दल. कोणता स्ट्रेन बरं काय? बघा स्ट्रेन जर तुम्ही बघायला गेलात तर अशा पद्धतीने जो आपला इल्ड पॉईंट आहे, ठीक आहे. आता हा इल्ड पॉईंट जो आहे ना, हा इल्ड पॉईंट मी कोणता घेतो? इल्ड पॉईंट कोणता घ्यायचा समजा आपण कन्सिडर करू स्ट्रेन अबाउट 0.2%. ठीक आहे. आता मी काय केलं, या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग चला, इथं जी स्ट्रेन असते ती किती असते बरं का? ती असते लगभग 0.125 एवढी स्ट्रेन तुम्हाला दिसायला भेटेल इल्ड पॉईंटला. परीक्षेमध्ये विचारलं तर लक्षात राहू द्या. इल्ड पॉईंट जो आहे ना, त्या इल्ड पॉईंटला किती स्ट्रेन असते, राईट का? तर हा जो काही याच्या करस्पॉन्डिंग जी आपल्याला स्ट्रेस भेटते ही 250 न्यूटन पर mm² असते स्टीलच्या केसमध्ये, राईट. तर ज्याची स्ट्रेस 250 न्यूटन पर mm² भेटते त्याची स्ट्रेन किती असते असा जर प्रश्न विचारला तर हे उत्तर पाहिजे. म्हणले ॲट दिस स्टेज स्ट्रेन अबाउट 0.000125 इज अबाउट द, त्याची स्ट्रेन एवढी असणार, राईट.
आता विचार करा, जेव्हा मी तुम्हाला स्ट्रेन 0.00125 म्हणतोय, पर्सेंटेजमध्ये किती येईल बरं का हे? पर्सेंटेजमध्ये किती येईल? हे येतं 0.2 घरपुढे चालले जा 125%. आलं लक्षात? पर्सेंटेजमध्ये आलं तर यील्ड स्ट्रेसच्या करस्पॉन्डिंग किती स्ट्रेन असते? 0.125% बोलायचं, आणि फक्त व्हॅल्यू बोलायची असेल तर या पद्धतीने बोलायचे. ठीक आहे, या पद्धतीने बोलायचं. पुढे जर आपण बघायला गेलो तर काय बरं का, तर पुढचा जो असतो आता स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हँडलिंग पॉईंट. स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हँडलिंग पॉईंट या ठिकाणी किती असते बरं का? इथं असते 0.015. एकच झिरो आहे, 0.015. याचा अर्थ काय बरं का? याचा अर्थ 1.5% एवढी स्ट्रेन आपल्याला दिसायला भेटत असते स्टार्टिंग ऑफ द यील्ड पॉईंटच्या ठिकाणी. स्टार्टिंग ऑफ द यील्ड पॉईंटच्या ठिकाणी. पुढे चला, हा असतो आपला अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट. अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट जो असतो FU, याच्या करस्पॉन्डिंग किती ते स्ट्रेन असते? याच्या करस्पॉन्डिंग जी स्ट्रेन हिरव्या कलरने दाखवतोय, ही स्ट्रेन किती असते आपली? तर इथे जी स्ट्रेन असते, ही स्ट्रेन असते 0.2. 0.2 म्हणजे काय बरं का? 0.2 म्हणजे 20%. 0.2 म्हणजे काय? 20%. बरोबर. चला पुढे जाऊ. फेल्युअर जो आहे ना, हवाला लास्टवाला पॉईंट, या ठिकाणी किती स्ट्रेन असते? या ठिकाणी असते 0.23 किंवा 0.25, 23 किंवा 25. 0.23 to 0.25. याचा अर्थ काय? याचा अर्थ 23% ते 25%. ही स्ट्रेनच्या व्हॅल्यू पण सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तो स्ट्रेनच्या व्हॅल्यू पण सांगून दिले, सगळे लिमिट पण सांगून दिले, सगळे झोन पण सांगून दिले, राईट. गेज लेंथ काय असते ते पण सांगून दिले, प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करतो ते पण सांगून देतो. टेम्परेचर किती असतं? टेस्ट करताना नॉर्मल टेम्परेचरमध्ये करायला पाहिजे 25 डिग्री सेल्सिअसनुसार. हे कोणत्या याच्यानुसार घेतो? ही सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाते अकॉर्डिंग टू दी IS 1608. अकॉर्डिंग टू दी IS 1608 नुसार ही आपण टेन्शन टेस्ट करत असतो. सो टेन्शन टेस्ट आपण परफॉर्म करून टाकत असतो या पद्धतीने. पॉईंट क्लिअर झाले असतील तर पुढे जाऊया. आता पुढचा पॉईंट आपला जो काही असतो तो काय असतो बघा. पुढचा पॉईंट आहे आपला आता शेअर रिजिडिटी. शेअर रिजिडिटी कोणाला बोलतो मी? ज्याला जी दाखवतो याला शेअर मॉड्युलस पण म्हणतात तुम्ही. एकतर तुम्ही शेअर रिजिडिटी म्हणा किंवा शेअर मॉड्युलस म्हणा. तो शेअर रिजिडिटी किंवा शेअर मॉड्युलस आपण याला जनरली बोलत असतो. आता या केसमध्ये काय असतं बरं का? तो G इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय काय असतो आपला फाय. तर G इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय फाय आपल्याला दिसायला भेटत असतं. तो टाऊ म्हणजे शेअर स्ट्रेस डिवाइड बाय फाय म्हणजे शेअर स्ट्रेन. बरोबर. तो देअरफॉर शेअर मॉड्युलस याचं युनिट न्यूटन पर mm² येणार आहे. जे यंग मॉड्युलसचं युनिट असतं तेच आपलं जे काय शेअर रिजिडिटीचं युनिट असतं. शेअर रिजिडिटी इज ऑल्सो नोन ॲज शेअर मॉड्युलस. G इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय फाय. तो टाऊ इज अ शेअर स्ट्रेस, इज अ शेअर स्ट्रेन. अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पुढचा असतो बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस ज्याला डिनोट करतो मी के ने. तो बल्क मॉड्युलस के काय असतो बरं का आपला? के हा असतो प्रेशर, राईट. प्रेशर, तो प्रेशर बोलतो मी डेल्टा पी. प्रेशर म्हणजे तुम्ही बाहेरून जे अप्लाय करतात तो प्रेशर, राईट. तो एक्सटर्नल प्रेशर डिवाइड बाय व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन जो असतो याला काय बोलतो मी? प्रेशर म्हणजे काय कळतंय ना? प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. बाहेरून जो तुम्ही प्रेशर अप्लाय करताय त्याच्यामुळे व्हॅल्यूमध्ये चेंज होताना दिसायला भेटत असतो, राईट. तो एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केल्यामुळे व्हॅल्यूमध्ये जो चेंज होत असतो त्याला बल्क मॉड्युलस आपण बोलत असतो. तो बल्क मॉड्युलस इज इक्वल टू ॲप्लिकेशन ऑफ द प्रेशर. ड्यू टू दिस ॲप्लिकेशन ऑफ द प्रेशर व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन इज अकर. सो देअरफॉर के इज इक्वल टू डेल्टा पी डिवाइड बाय धिस. याला मायनसमध्ये लिहायचं का बरं का? असं का? कारण की प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होत असते? प्रेशर अप्लाय केल्यामुळे व्हॅल्यूम कमी होत असते, राईट. तुम्ही बाहेरून अप्लाय करताय त्यामुळे. तो मायनस डेल्टा पी डिवाइड बाय ॲप्सिलॉन व्ही या पद्धतीने सुद्धा आपण याला लिहित असतो. लक्षात घ्या. पुढे चला. पुढे जर बघायला गेलात, आता पुढचं बघायचं आपल्याला जनरलाइज हुक्स लॉ. आता जनरलाइज हुक्स लॉ काय असतो बरं का? बघा, जनरलाइज हुक्स लॉ तुम्ही जर बघायला गेलात तर कशा पद्धतीने असतो? आता आपण असं समजून चला, आपण मॅरेथॉनच घेतोय, ठीक आहे. हे आपण काय करतोय? मॅरेथॉनच घेतोय. अशा पद्धतीने एक मॅरेथॉन झाल्यानंतर PYQ घ्यायची असं मला वाटते. बघा आता हे काय बरं का? तुम्ही जर बघायला गेलात तर हिला समजा मी इकडे जो स्ट्रेस अप्लाय होतो याला मी सिग्मा एक्स म्हणतो. व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये जो स्ट्रेस अप्लाय होतोय याला मी सिग्मा वाय बोलून देतोय, राईट. आणि या डिरेक्शनमध्ये जो स्ट्रेस अप्लाय होतो याला मी सिग्मा झेड बोलून देतोय. अशा पद्धतीने बोलून देतो. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय लक्षामध्ये येते बरं का? आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल कशा पद्धतीने, जर मला कोणी म्हटलं की टी डिरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करतायत, स्ट्रेन सांग मला एक्स डिरेक्शनमध्ये स्ट्रेन कशी काढेल बरं का? मी एक्स डिरेक्शनमध्ये स्ट्रेन कशी काढेल? मी ज्या डिरेक्शनमध्ये मी अप्लाय करतोय काय येईल बरं का? सिग्मा एक्स डिवाइड बाय यंग मॉड्युलस, बरोबर.
कारण की स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेस डिवाइड बाय यंग मॉड्युलस करून टाका, तुम्हाला भेटून जाईल बरोबर. पण या दोन डिरेक्शनमध्ये पॉयझन इफेक्ट येऊन जाईल. पॉयझन इफेक्ट जर येत असेल तर मला मायनस म्यू करावं लागेल. मायनस म्यू म्हणजे कमी होऊन जातो. जर तुम्ही इकडे ताणत असणार तर तिकडे कमी होऊन जाईल. तर देअरफॉर इथं काय लिहिता येईल बरं का मला, मायनस म्यू इंटू मायनस म्यू इंटू सिग्मा वाय बाय ई, राईट, मायनस म्यू सिग्मा झेड बाय ई. या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट आपण बघत आहोत. लक्षात घ्या, जर तुम्ही तिघं डिरेक्शनमध्ये जर का अप्लाय करत असणार, तिघं डिरेक्शनमध्ये मी अप्लाय करतो डायरेक्ट आता एक डिरेक्शननी, म्हणजे तुम्ही असं नका डोकं लावा एका डिरेक्शनमध्ये लावते मग दुसरे कमी होतील मग सिग्मा एक्सच्या टर्ममध्ये सांगायचं. आता आपण तिघं डिरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करतोय, त्या केसमध्ये ॲप्सिलॉन ई काय येईल, जनरलाइज मी हुक्सचा लॉ सांगतोय. ॲप्सिलॉन ई काय येईल आता, सिग्मा एक्स डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड बाय ई. अशा पद्धतीने मला हे लिहिता येईल. पुढे जर आपण बघायला गेलो, ॲप्सिलॉन वाय काय येईल, ॲप्सिलॉन वाय काय येईल, ॲप्सिलॉन वाय मी या केसमध्ये काय लिहिलं बरं का, तर इथं जर तुम्ही बघायला गेलात याला अजून कमी पण करता येईल. याला कमी कशा पद्धतीने करता येईल, मी याला कमी करतो. ॲप्सिलॉन एक्स इज इक्वल टू 1 बाय ई कॉमन काढून टाकला, ब्रॅकेटमध्ये काय राहील बरं का आपला, ब्रॅकेटमध्ये राहील सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा झेड. अशा पद्धतीने तुम्ही रिड्यूस करून टाका. सेम सिग्मा वाय काय, ॲप्सिलॉन वाय काय लिहिलं बरं का मी, ॲप्सिलॉन वाय 1 बाय ई वाय बोलतोय ना, मग इथं काय लिहिलं बरं का मी, सिग्मा वाय मायनस म्यू टाईम सिग्मा एक्स मायनस म्यू टाईम सिग्मा झेड. क्लिअर झालं, हे पण झालं. ॲप्सिलॉन झेड काय लिहिलं मी, जेव्हा तिघं फोर्सेस लागले त्या केसमध्ये 1 बाय ई ॲप्सिलॉन आपलं सिग्मा झेड मायनस म्यू टाईम सिग्मा एक्स मायनस म्यू टाईम सिग्मा वाय. अशा पद्धतीने तुम्ही ॲप्सिलॉन एक्स ॲप्सिलॉन वाय आणि ॲप्सिलॉन झेड काढून टाकलेत. आता हे काढल्यानंतर आपण काय करू, त्या तिघांची ॲडिशन करून आपल्याला एक जनरलाइज हुक्सचा लॉ भेटेल, एक फॉर्म्युला भेटेल. तो कशा पद्धतीने असेल तुम्ही बघू शकता. आता जर समजा तुम्ही ॲप्सिलॉन एक्स प्लस ॲप्सिलॉन वाय प्लस ॲप्सिलॉन झेड जर का केलं, ॲप्सिलॉन एक्स प्लस ॲप्सिलॉन वाय, तर तुम्हाला व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन भेटून जाईल प्लस, राईट. तुम्हाला तिघं याच्यावरती तुम्ही अप्लाय केले होते ना, त्याच्यावरून काढतात एक्स आणि झेड. अशा पद्धतीने विचार करा आता काय होईल बरं का. जर तुम्ही हे काढायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की याच्यामध्ये पण 1 बाय ई कॉमन होता, इथं पण 1 बाय ई कॉमन होता, इथं पण 1 बाय ई कॉमन होता, सगळा 1 बाय ई बाहेर काढून टाकला. आतमध्ये काय राहते, आतमध्ये राहते अशा पद्धतीने सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड मायनस या ब्रॅकेटच्या पुढे मायनस 2 टाइम्स म्यू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड. अशा पद्धतीने आपण हे करणार. ठीक आहे, तेव्हा जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन हे बनून जाणार आहे. मग एक्सप्रेशन जर का समजा बनलं तर विचार करा, इथे पण सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड आहे, इथे पण सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड आहे. हे दोघं बाहेर कॉमन काढून घ्या. जर तुम्ही हे दोघं बाहेर काढले तर 1 बाय ईच्या सोबत कोण येईल बाहेर, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड हा बी बाहेर येऊन जाईल. मध्ये कोण उरेल, 1 मायनस ट्वाईस म्यू. आणि इथं आपण केलं आहे रे, हे तर आपण केलं आहे, आठवते का, हे तर आपण केलं आहे. व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन 3 डायमेन्शनमध्ये, म्हणजे ट्राय ॲक्सियल लोडिंग जेव्हा आपण लावली होती तेव्हा सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवाइड बाय ई हा आला होता, आठवते का. हे तर आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने, राईट. तो चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय येतं. मग युनिॲक्सियल लोडिंगच्या केसमध्ये आपण काय करणार, आता गमत बघा, हा आपला जनरल फॉर्म्युला आला डायरेक्ट, जनरलाइज हुक्सचा लॉ म्हणजे हा वाला. ठीक आहे, ट्राय ॲक्सियल लोडिंग अप्लाय करून जे तुम्ही फॉर्म्युला बनवताय हा जनरलाइज हुक्सचा लॉ आपल्याला दिसायला भेटते. आता जर युनिॲक्सियल लोडिंग असेल तर सिग्मा वाय आणि सिग्मा झेड काय असतील, तुम्ही तिघं ठिकाणी अप्लाय केले होते ना, हे 0 राहतील. जर हे 0 झाले तर फॉर्म्युला काय बनेल, सिग्मा एक्स डिवाइड बाय ई, राईट, 1 मायनस ट्वाईस मी या पद्धतीने बनून जाईल. क्लिअर होते, त्या पद्धतीने आपल्याला बनताना दिसायला भेटून जाते. पुढे जर तुम्ही बघायला गेला तर काय बरं का, पुढचा पॉईंट तो देअरफॉर हे वाला पॉईंट क्लिअर केल्यानंतर आता गंमत बघा याच्यावरती. जर समजा फॉर्म्युला कोणता होता आपला, व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवाइड बाय ई इंटू 1 मायनस ट्वाईस म्यू, हा वाला फॉर्म्युला आपला होता. आता जर मी बोललो तुम्हाला युनिॲक्सियल लोडिंगच्या केसमध्ये काय करायचं माहिती, बायॲक्सिलच्या केसमध्ये काय करायचं, एकाला 0 करायचं, 2 ठेवायचे. ट्रायॲक्सिलच्या केसमध्ये सरळ फॉर्म्युला असतो. जर समजा हायड्रोस्टॅटिक लोडिंग असेल, हायड्रोस्टॅटिक कंडिशन, जर हायड्रोस्टॅटिक कंडिशन जर का असेल तर हायड्रोस्टॅटिक कंडिशनमध्ये काय असतं बरं का, हायड्रोस्टॅटिक कंडिशनमध्ये आपण माहिती आपल्याला पास्कलचा लॉ काय म्हणतो, की सगळ्या डिरेक्शनमध्ये पाण्याचा प्रेशर सारखा लागतो. जर समजा हायड्रोस्टॅटिक कंडिशन असेल म्हणजे जर मटेरियलवरती सगळ्या डिरेक्शनमध्ये जर का फोर्स सारखा लागत असेल, याचा अर्थ सिग्मा एक्स इज इक्वल टू सिग्मा वाय इज इक्वल टू सिग्मा झेड जर का असेल, त्या केसमध्ये फॉर्म्युला काय बनून जाईल, ॲप्सिलॉन ई. सो इन केस ऑफ हायड्रोस्टॅटिक कंडिशन ॲप्सिलॉन व्ही इज इक्वल टू, हे तिघं सारखे आहेत, तो 3 टाइम्स ऑफ द सिग्मा डिवाइड बाय ई ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 म्यू. हे क्वेश्चन आहे सगळे, हे सगळेचे सगळे क्वेश्चन आहेत.
राईट. हे सगळेचे सगळे क्वेश्चन असतात. हायड्रोस्टॅटिक कंडिशन कोणाला बोलतो बरं का आपण? हायड्रोस्टॅटिक कंडिशन जी की असते ती कोणाला बोलतो आपण, ते पण आपण बघून घेऊ. बघा हायड्रोस्टॅटिक कंडिशन कोणाला म्हणतात, इथं मी मेन्शन करतो वरती. हायड्रोस्टॅटिक कंडिशन. हायड्रोस्टॅटिक कंडिशन कोणती? पहिली, ज्याच्यावरती ओनली नॉर्मल स्ट्रेसेस, त्याच्यावरती फक्त नॉर्मल स्ट्रेसेस असतील. असा एखादा ब्लॉक तुम्ही मध्ये ठेवलेला आहे, याच्यावरती फक्त नॉर्मल स्ट्रेसेस आहेत, शेअर स्ट्रेसेस नाहीत, म्हणजे असेवाले शेअर स्ट्रेसेस नाहीत त्याच्यावरती. तर हायड्रोस्टॅटिक कंडिशनसाठी फक्त नॉर्मल स्ट्रेसेस असायला पाहिजे, ओनली नॉर्मल स्ट्रेसेस असायला पाहिजे. दुसरा पॉईंट, नो शेअर स्ट्रेसेस. ओनली नॉर्मल स्ट्रेसेस, नो शेअर स्ट्रेसेस. नंतर पुढे ओनली चेंज इन अ व्हॅल्यूम. फक्त व्हॅल्यूमध्ये चेंज व्हायला पाहिजे. फक्त असं नको व्हायला पाहिजे की एकच लेंथ बदलली, नाही, तिघच्या तिघं, एक्स पण वाय पण झेड पण तिघं डिरेक्शनमध्ये व्हॅल्यूम चेंज, म्हणजे तिघं डिरेक्शनमध्ये चेंज व्हायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे ओनली व्हॅल्यूम चेंज व्हायला पाहिजे. राईट. पुढे अशा पद्धतीने फॉर्म्युला काय काढला आहे? व्ही इज इक्वल टू 3 सिग्मा E1 मायनस टॉईस म्यू. हे झालं हायड्रोस्टॅटिक कंडिशन. तर हायड्रोस्टॅटिक कंडिशनबद्दल पण तुम्हाला मी मेन्शन करून देतो. आता पुढे बघा, आता हा जो आपला जनरलाइज फॉर्म्युला आला होता कोणता? हा वाला, ॲप्सिलॉन व्ही इज इक्वल टू 1 बाय ई, ॲप्सिलॉन व्ही इज इक्वल टू 1 बाय ई सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड, राईट, 1 मायनस टॉईस म्यू. तर 1 बाय ई सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड 1 मायनस टॉईस म्यू. या केसमध्ये विचार करा, जर म्यूची व्हॅल्यू मी दोन कंडिशन ठेवू शकतो. जर म्यूची व्हॅल्यू जर मी 0.5 ठेवली, तर याचा मिनिंग काय होईल बघा. जर म्यूची व्हॅल्यू तुम्ही 0.5 ठेवली तर 2 × 0.5 म्हणजे 1 होऊन जाईल. 1 - 1 जर केला तर काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. जर हे 0 आला तर ॲप्सिलॉन व्ही किती होऊन जाईल? ॲप्सिलॉन व्ही 0 होऊन जाईल. राईट. असा पण प्रश्न विचारून टाकतात. राईट. तर तुम्हाला जर काय विचारलं ट्राय ॲक्सिल लोडिंगच्या केसमध्ये जर पॉइझन रेशो 0.5 असेल, पॉइझन रेशो 0.5 कोणाचा असतो? रबरचा. प्रश्न कसा विचारता तुम्हाला माहिती आहे? रबरच्या केसमध्ये व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन किती असते? 0. तुम्हाला असं वाटेल असं काय बोलतोय, विचार करा, गमत बघा मी काय बोलतोय. रबरच्या केसमध्ये व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन 0 असती. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्याला ताणतायत, पण हे ताणणं म्हणजे आपलं ते नाही राहत. रबर तुम्ही ताणून घेतात, ताणल्यावरती तुम्हाला व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन दिसायला भेटेल, परंतु हे ताणणं म्हणजे ते नाही, लक्षात घ्या. ते वेगळं असतं. तर देअरफॉर मी काय बोलतोय की रबरच्या केसमध्ये व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन किती असते? 0 असते. मग आपल्याला फसवण्यासाठी क्वेश्चन काय देतात? व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन इन केस ऑफ द रबर इज व्हॉट. मग आपल्याला वाटतं की रबर तर ताणला जातो यार, रबर ताणला जातो म्हणजे त्याच्यामध्ये चेंज इन व्हॅल्यूम होईल, ओरिजिनल व्हॅल्यूमच्या रिस्पेक्टने चेंज बी होईल. तो चेंज इन व्हॅल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम जर करून टाकलं तर रबरच्या केसमध्ये स्ट्रेन येईल. तो ऑप्शन आपण ऑटोमॅटिकली निग्लेक्ट करून टाकतो. पण तसं नाही, रबरमध्ये व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन किती असते? 0 असते. लक्षात आलं? हे कसं असते, हे आतल्या मॉलिक्युल आपण बघू, ते पण बघू. ठीक आहे. तो झाला. आता ॲप्सिलॉन व्ही, तो ॲप्सिलॉन व्ही जो काही आहे आपला किती आला बरं? ॲप्सिलॉन व्ही आपला 0 येऊन जातो इन केस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? रबर काय इथं, रबर काय बरं का? रबर इज अ इनकम्प्रेसिबल. तुम्हाला डोकं लागते का काय बोलतो मी सांगतो बघा. रबर इज इनकम्प्रेसिबल. तुम्हाला वाटत असेल तो कंप्रेस होतोय, परंतु तो कंप्रेस कसा होतोय? कंप्रेस केल्यानंतर पुन्हा त्याच्या जागेवरती येऊन जातोय. त्यामुळे त्याला तसं बोलत नाही. कंप्रेस होणं म्हणजे काय? कंप्रेस केलं का झाला कंप्रेस. लक्षात झालं का? कंप्रेस केलं का झाला कंप्रेस, पुन्हा त्याच्या जागेवरती येणार नाही. पण हा रबर कसा असतो? हा रबर जो आहे ना, हा इनकम्प्रेसिबल आहे. तुम्ही दाबतायत आणि पुन्हा त्याच्या जागेवर येऊन जातोय, पुन्हा दाबतायत त्याच्या जागेवर येऊन जातोय. हा इनकम्प्रेसिबल आहे. सो रबर इज व्हॉट? इनकम्प्रेसिबल आहे. हा इनकम्प्रेसिबल आहे पण रिजिड नाही आहे. काय पॉईंट बोललो बघा. रबर इलॅस्टिसिटी खूप कमी असते. इलॅस्टिसिटी खूप कमी असते. रबर हा इनकम्प्रेसिबल आहे. का इनकम्प्रेसिबल आहे? कारण की ॲप्सिलॉन व्हीची व्हॅल्यू 0 सापडली आपल्याला. का ॲप्सिलॉन व्हीची व्हॅल्यू 0 सापडली? कारण की म्यूची व्हॅल्यू रबरसाठी किती असते? 0.5. तर म्यूची व्हॅल्यू 0.5 असेल, ॲप्सिलॉनची व्हॅल्यू 0 असेल, त्यामुळे इनकम्प्रेसिबल असेल, इलॅस्टिसिटी कमी असेल. हे रबरच्या प्रॉपर्ट्या परीक्षेला विचारतात. तुम्हाला दुनियाभरचे प्रश्न पडतील याच्यावरती, पण असंच आहे. क्लिअर आहे का? हा पॉईंट क्लिअर आहे का? बोला पटपट. सो म्यू इज इक्वल टू 0. ॲप्सिलॉन व्ही इज इक्वल टू 0 इनकम्प्रेसिबल असतो. बट इथे लिहून घ्या, रबर इज नॉट रिजिड. रबर रिजिड नाही मात्र, म्हणजे डिफॉर्मेबल आहे. म्हणजे रबर हा डिफॉर्मेबल असतो. रबर हा डिफॉर्मेबल आहे पण इनकम्प्रेसिबल आहे. कन्फ्युजन पॉईंट आहे, लक्षात घ्या. रबर हा डिफॉर्मेबल आहे पण इनकम्प्रेसिबल आहे. इनकम्प्रेसिबल काय आहे? तुम्ही लोड अप्लाय करता, सोडता आणि त्याच्या जागेवर येऊन जातात, म्हणून तो इनकम्प्रेसिबल आहे. लक्षात आले? हे 5 पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये तो विचारून घेत असतो. हे झालं. आता पुढे जे काय 2-3 हे घेऊन घेतो. ॲप्लिकेशन ऑफ हुक्स लॉ सांगून देतो, म्हणजे आपला इथलं होऊन जाईल. ठीक आहे. इथला पॉईंट आपला क्लिअर होऊन जाईल. ॲप्लिकेशन ऑफ हुक्स लॉ, ठीक आहे, बघून घ्या. ॲप्लिकेशन ऑफ हुक्स लॉ. पहिला ॲप्लिकेशन ऑफ हुक्स लॉ कशासाठी? डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. जर समजा हा एखादा आपला रॉड आहे, एक सर्क्युलर रॉड मला दिसायला भेटते आणि याच्यावरती मी लोड लावला आहे P.
जर याच्यामध्ये ती जर पी लोड, त्याची लेंथ किती बरं का, याची लेंथ आहे एल, याच्यावरती लोड लावते मी पी, याची लेंथ आहे एल. आता विचार करा, लोड अप्लाय केल्यानंतर याच्यामध्ये डिफॉर्मेशन दिसायला भेटेल डेल्टा एल, राईट. डिफॉर्मेशन किती दिसायला भेटेल, डेल्टा एल. मग आपल्याला माहिती आहे हुकचा लॉ काय सांगतो, हुकचा लॉ तुम्हाला सांगतो की स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. अशा पद्धतीने आपण हे लिहून टाकतो. हे पण माहिती आहे आपल्याला, स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल, या पद्धतीने लिहितात. स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया, राईट, इज इक्वल टू ई. स्ट्रेन म्हणजे काय, डेल्टा एल बाय एल. मग तुम्ही एक काम करू शकतात ना, तुम्हाला जर का डेल्टा एल कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही डेल्टा एट कसं काढणार, इथून डेल्टा एट काढून घेणार. कसा, बाकीच्याला इकडे पाठवा, बाकीच्याला इकडे पाठवा, म्हणजे काय होईल, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई. क्लिअर आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे, आता पार्ट आहे आपला फॉर्म्युला, तो डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई. अशा पद्धतीने डिफॉर्मेशन काढतो. तर हा जो हुकचा लॉ होता, त्या हुकच्या लॉचा यूज करून आपण डिफॉर्मेशन काढून टाकलं, डेल्टा एल काढून टाकलं. डेल्टा एल काढून टाकला मी, राईट, तो डेल्टा एल काढून टाकला. तर प्रिझमॅटिक मेंबर जो असतो, त्या प्रिझमॅटिक याला मेन्शन करून टाका. प्रिझमॅटिक मेंबरच्या केसमध्ये डिफॉर्मेशन जे असतं डेल्टा एल हे पी एल बाय ए ई एवढं होत असतं. आता आपण टेपर्ड बार घेऊ. कोणता बार, टेपर्ड बार. टेपर्ड बार, टेपर्ड बारच्या केसमध्ये काय असतं, हा असतो आपला टेपर्ड बार, असा टेपर्ड बार असतो. तर टेपर्ड बार जो असतो, या टेपर्ड बार जर बघायला गेला तर याचा डायमीटर असेल D1, राईट, याचा डायमीटर असतो D2, याचा डायमीटर आहे D1, याचा डायमीटर आहे D2. तुम्ही जर बघायला गेलात ही आपली ॲक्सिस आहे, लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. क्लिअर. आता गंमत बघा, याचा फॉर्म्युला काय एकदम सिंपल आहे. लोड अप्लाय करतात लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या अबाउट पी लोड अप्लाय करतात. आपण अगोदरच बघितलं काय, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई. पी एल बाय ए ई. या केसमध्ये मी काय करायचं, सिंपल, काही नाही, सर्क्युलर बार आहे ना, हा सर्क्युलर टेपर बार, इथे लिहायचं सर्क्युलर टेपर्ड बार. हा सर्क्युलर टेपर बार आहे ना, मला माहिती आहे सर्कलचा एरिया काय असतो, पी एल बाय एरिया काय असतो, पाय बाय 4 इंटू डीचा स्क्वेअर इंटू ई. क्लिअर आहे, बरोबर की नाही, पाय बाय 4 इंटू डीचा स्क्वेअर. मी एक काम करू शकतो ना, काय करू शकतो, या 4ला उचलतो आणि वरती पाठवून देतो, या 4ला उचलतो इथून आणि वरती पाठवून देतो. जर वरती पाठवून दिला ना, फॉर्म्युला काय बनेल माहिती आहे का, टेपर्डच्या केसमध्ये डेल्टा एल इज इक्वल टू 4PL डिवाइड बाय पाय पाय. पण आता हा डीचा स्क्वेअर जो आहे ना, हा डीचा स्क्वेअर ना कॉन्स्टंट थ्रूआउट नाही आहे. इथं D1 आहे, इथं D2 आहे. मग मी तर काय करणार, डीचा स्क्वेअरने लिहिता, इथं लिहिणार D1 इंटू D2. क्लिअर आहे की नाही, D1 इंटू D2 इंटू ई, इंटू ई जसा तसा. हा झाला फॉर्म्युला आपला टेपर्ड बारच्या केसमध्ये. क्लिअर आहे का पॉईंट. 4PL डिवाइड बाय पाय D1 इंटू D2 इंटू ई. कुलदीप, क्लिअर आहे का टेपर्ड बार कसं काढलं मी, तर फॉर्म्युला पाठ करा, नाही तर कन्सेप्च्युअल जा, तुम्ही कशानुसार तुम्ही जाऊ शकतात. तर या पद्धतीने आपण हे क्लिअर करून टाकतो. पुढे जर बघायला गेलात तर अजून जे काही आहेत आपल्याकडे टॅपर्ड रेक्टँग्युलर बार असतात, टॅपर्ड रेक्टँग्युलर बार. सेल पेटमुळे जे काही आहेत लोड येतात, कंपोजिट मेंबर आणि नंतर जे काही आहे तो 2-3 मेंबर आहेत, तेव्हा अजून आपलं हे चॅप्टर संपून जातं. तर उद्या मी अजून मॅरेथॉन लेक्चर घेईल. तर मॅरेथॉन लेक्चर आपण असं समजून चाला की आपलं हे मॅरेथॉनच चालू आहे, मॅरेथॉन चालू आहे असं समजून आपण याला कंप्लीट करून टाकू. आता इथे मी थांबून जातो, इथे मी थांबून जातो, ठीक आहे, 1 मिनिट. इथं मी थांबून जातो. पुढचा ॲप्टीचा आहे, ज्याला ॲप्टी करायची आहे तो करण, ठीक आहे, ज्याला लेफ्ट व्हायचं तो होईल. तर आता आपण याला व्हिडिओला थांबून घेतो.